ज्या एंट्रीज आपण केल्यात टॅलीमध्ये, त्या एंट्रीजमध्ये एप्रिल महिन्याच्या एंट्री केल्यात. या एप्रिल मंथच्या एंट्री तुम्हाला इकडे दिसतील की मी तुम्हाला टॅलीमध्ये एप्रिल मंथच्या एंट्री केलेल्या आहेत. याच्यामध्ये परचेसच्या एंट्रीज आहेत, डेबिट नोट आहे, सेल्स आहे, खाली परत परचेस आहे, सेल आहे, क्रेडिट नोट आहे, परचेस आहे आणि पुढे या 4 जर्नल एंट्रीज आहेत. तर मला अनालिसिस करायचं आहे की ह्या डेटाच्या आधारावरती जो GSTR 1 फाईल केला असेल त्यामध्ये जी लायबिलिटी गेली आहे ती लायबिलिटी बरोबर गेली आहे का, तसंच जो ITC क्लेम घेतलेला आहे तो बरोबर आहे की नाही. तर मला हे चेक करायचे. अगोदर आपण हे बघितलंय पण मी तेव्हा वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला हे सांगितलं होतं. त्यावेळेस एंट्री कशा होतात हे सांगितलं होतं. आता एंट्री ज्या झालेल्या आहेत आणि तेव्हा एंट्री मी करून पण दाखवल्या होत्या आणि त्या एंट्रीमध्ये तुम्हाला मी या JV वगैरे पण दाखवल्या होत्या, प्लस तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीटचा पण त्याला काय परिणाम होतो हे पण दाखवलं होतं. तर आता फोकस मी ते पण परत दाखवेन एकदा, पण आता मेन फोकस कशावरती आहे, कॅल्क्युलेशन कसं होईल याचं. त्याचा जो ITC आहे त्याचं कॅल्क्युलेशन कसं होईल, त्याची जी लायबिलिटी आहे त्याचं कॅल्क्युलेशन कसं होईल हे आपण बघणार आहोत या डेटाच्या आधारावरती. म्हणजे मला जर का ऑडिट करायचं असेल, इन्स्पेक्शन करत असेल तर मला हे करायचं आहे यातनं फाइंडिंग्स काय, यातून मी काय शोधलं, काय मला सापडलं, काय मी याच्यामध्ये ऑब्झर्वेशन माझं काय होतं, डेटा जो होता त्याचा मी अनालिसिस काय केला. जी इन्फॉर्मेशन समोर जो डेटा आहे, डॉक्युमेंट्स आहेत, त्यानंतर ह्याचं जे काय बँक डिटेल्स असतील, जो डेटा आहे तो सॉफ्टवेअरमध्ये डॉक्युमेंट्स फाईलला असतील, प्लस बँक डिटेल्स असतील. या व्यतिरिक्त तुमच्याकडे जी माहिती असते ती ईवे बिलची इन्फॉर्मेशन असते. ईवे बिलची इन्फॉर्मेशन असते, प्लस रिटर्न्सची इन्फॉर्मेशन असते. या आधारावरती तुम्हाला वाटलं की इन्स्पेक्शन करायला पाहिजे, ऑडिट करायला पाहिजे, आणि मग त्यानंतर तुम्ही काय केलेलं आहे, तिकडे इन्स्पेक्शन किंवा ऑडिट केलेलं आहे, तर तुमच्याकडे जो असलेला डेटा, तुम्हाला तिथे मिळालेले डॉक्युमेंट्स प्लस बँक स्टेटमेंट, याच्या व्यतिरिक्त आणखीन काही आधार असू शकतो का. मी तुम्हाला एक प्रश्न करत आहे की जर का मला GST एखाद्या टॅक्सपेअरनी प्रॉपर जमा केला आहे की नाही, ITC प्रॉपर घेतला आहे की नाही, हे जर मला तपासायचं असेल तर माझ्याकडे रिटर्न्स विषयी डेटा असेल, ईवे बिलची माहिती असेल जी डिपार्टमेंटकडे गेलेली असते, कारण की टॅक्सपेअरनी काही कंप्लायन्सेस त्यांना ऑब्लिगेशन असल्यामुळे करावे लागतात. ईवे बिल इश्यू करा, रिटर्न्स भरा, GSTR 1 भरा, प्लस जो टॅक्सपेअर असतो जो ॲज अ रिसिपियंट काय परचेस करत असतो तर त्याच्या सप्लायर मग GSTR 1 भरत असतो. त्यामुळे रिटर्न्सची इन्फॉर्मेशन, जी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे ती आहे डिपार्टमेंटकडे. प्लस आता जे मी तुम्हाला दाखवतोय की या एंट्रीज या सॉफ्टवेअरमध्ये केल्या आहेत ते तो डेटा आहे, प्लस आणखी डॉक्युमेंट्स जे त्यांनी इनवॉइस बनवले आहेत परचेसचे, सेल्सचे, प्लस त्यांच्याकडे काय परचेस ऑर्डर असतील, सेल ऑर्डर असतील आणि बँक स्टेटमेंट असतील. या व्यतिरिक्त आणखीन काय डेटा असू शकतो का, एवढा तर असतोच, एवढा असायलाच पाहिजे, हा अपेक्षित आहे. तुम्ही लिहायचे कमेंटमध्ये की ह्याच्या व्यतिरिक्त डेटा काय असतो का. तुमच्या अंडरस्टँडिंग प्रमाणे मला मग आणखीन किती डीप जायचं, आणखीन काय एक्स्ट्रा माहिती सांगायची ठरत असतं. त्यामुळे तुम्हाला मी प्रश्न विचारत असतो की मला सांगा की हे जे आहे हे तुमच्याकडे आहे ही इन्फॉर्मेशन, याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन असू शकते का तुमच्याकडे. जी इझिली अवेलेबल असायला हवी, ही माहिती इझिली अवेलेबल आहे, अशी आणखीन काय माहिती इझिली अवेलेबल असू शकते का.
जास्त वेळ न घालवता लवकर लवकर कमेंट करा, म्हणजे मला पुढे जाता येईल. आणखीन एक उत्तर आलं आता कमेंटमध्ये, इन्कम टॅक्स रिलेटेड इन्फॉर्मेशन. ठीक आहे. आणखी समजा अजून कुठला कंपनी लॉ असेल, म्हणजे इतर कुठल्या कायद्यानुसार काही कंप्लायन्सेस करायला लागतात टॅक्स पेअरला, त्यातून काय माहिती येते ती माहिती असेल. ओके, फायनली हे आहे. आता या माहितीच्या आधारे तुम्ही सगळ्यात प्रथम तर काय बघाल की डेटा बघाल इकडे जाऊन, आणि ह्या डेटामध्ये तुम्ही परचेस सेल बघाल. आता जर का तुम्हाला बँकेमध्ये अशी एखादी एंट्री आली की ज्याची तिकडे पेमेंट दिसते बँकेमध्ये, पण ते पेमेंट ज्यांच्याकडनं आलंय त्यांना काही माल पाठवलाय. बघा बॅलन्स शीट तर इथे आहे. मी तुम्हाला ज्यावेळेस हा तुम्हाला डेटा मिळतोय, ह्या डेटामध्ये आता जो तुम्हाला मी डेटा दाखवतोय, या डेटामध्ये बॅलन्स शीट आहे. जेव्हा मी इकडे जाईन बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस ह्यातनं काढणार आहे, हे तुमच्याकडे इझिली अवेलेबल आहे की जो डेटा आहे त्याच्याप्रमाणे बॅलन्स शीट दिसते, आणि याच्यामध्ये डेटर क्रेडिटर किती आहे, कोणाकडनं परचेस केला, कोणाकडनं सेल केला, कोणाला सेल केला, हे सगळं ह्याच्यामध्ये येणारच आहे, याच्यामध्ये येणार आहे. मग त्याच्यावरून तुम्ही अनालिसिस करणारच आहात. मी जेव्हा तुम्हाला डेटा शब्द तिथे वापरलाय की तुमच्याकडे डेटा अवेलेबल आहे. ज्या वेळेस मी डेटा हे लिहिलंय इकडे, हे जेव्हा मी डेटा हे लिहिलेला आहे याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे त्या सॉफ्टवेअरमध्ये ते जे काम करतात रोजचं, त्यात त्यांच्याकडे इनवॉइस बनतात, परचेस सेल रेकॉर्ड होतात, डेबिट क्रेडिट रेकॉर्ड होतात, जे मी तुम्हाला इकडे दाखवलं, प्लस बँक स्टेटमेंट असल्यामुळे बँक स्टेटमेंट मधली माहिती आहे, प्लस इकडे सगळ्या एंट्र्या केलेल्या आहे. हा डेटा आहे जो इझिली अवेलेबल आहे. रिटर्न्स आहेत, जे डॉक्युमेंट बनलेत ते आहेत, आणि बँक डिटेल्स आहेत. याच्या व्यतिरिक्त जे दुसरे कुठले लॉ असतील त्याप्रमाणे त्यांना जे कंप्लायन्सेस करायला लागतात टॅक्स पेअरला, त्याविषयीचे काय डॉक्युमेंट्स आहेत, एवढं सगळं घेऊन तुम्ही ऑडिट करत असाल तर सगळ्यात पहिले तुम्ही सुरुवात कुठनं कराल. तुमच्याकडे रिटर्न्सची माहिती आहे, ईवे बिलची माहिती आहे, सगळी माहिती आहे. आता आपण ज्यावेळेस ही सगळी माहिती आपल्याला मिळाल्यावरती असं वाटतं की काहीतरी तिथे थॉरोली चेक केलं पाहिजे, डिटेलमध्ये चेक केलं पाहिजे, डीपली चेक केलं पाहिजे. तुम्ही डेटा ओपन करता आणि यात तुम्ही जेव्हा सगळ्या एंट्री बघता, मी जे समोर एंट्री काढल्या, सगळ्यात पहिले ते बघायला जाल की समोर दिसतंय त्या परचेस प्रमाणे आयटीसी बरोबर क्लेम केलाय का, समोर जे दिसतंय सेल्स त्याप्रमाणे प्रॉपरली टॅक्स तिकडे जे काय दाखवलंय, जे डेटामध्ये दिसतंय ते तिकडे जीएसआर 1 ला दाखवलंय का, तेच 3B ला गेलंय का, हे तुम्ही चेक करा. आता हा सगळा डेटा जो आहे तो इथे मी तुम्हाला दाखवतोय. पहिली एंट्री ही केली. या पहिल्या एंट्रीमध्ये तुम्हाला दिसत असेल इकडे की ही जी अमाऊंट आहे, या सगळ्या ज्या अमाऊंट दिसत आहेत तुम्हाला खाली इकडे, हे सगळं काय आहे, या इनवॉइस मध्ये परचेस मध्ये एवढा त्यांनी आयटीसी त्यांना मिळणार आहे. हा इनवर्ट सप्लायवरचा जीएसटी आहे. हे सगळं जे दिसतंय खाली हे सगळं इनवर्ट सप्लायच. हे सगळं जे खाली हे सगळं जे आहे खाली हे सगळं इकडे इनवर्ट सप्लायचं याच्या अमाऊंट इकडे. तर हे माझं पहिलं इनवॉइस झालं. हे परचेस इनवर्ट सप्लाय दुसरं झालं. तिसरं झालं. आता हे कंपोजिशन डीलरकडनं परचेस केलंय, याच्यावरती काय आयटीसी क्लेम होऊ शकत नाही. त्यानंतर आणखी एक चौथं झालं. चौथ्यामध्ये काय केलंय, डेबिट नोट.
गुड्स त्यांनी परत केले, गुड्स परत केल्यामुळे काय झालं, त्यांनी सप्लायरची गुड्स परत करेल तर सप्लायर काय बनवेल, सप्लायर ह्याची बनवेल क्रेडिट नोट आणि त्याप्रमाणे तेवढा टॅक्स सप्लायरने अगोदर जमा केला असेल तर जेवढी क्रेडिट नोट बनवेल सप्लायरचा तेवढी लायबिलिटी कमी होईल, सप्लायरची लायबिलिटी कमी होईल, सप्लायरची क्रेडिट नोटमुळे लायबिलिटी जी आहे ती त्याची कमी होते, त्याची लायबिलिटी तिकडे डिक्रीज होते आणि त्यामुळे इथे काय होतं, सप्लायरची लायबिलिटी डिक्रीज होते. त्याचप्रमाणे एवढा जो आयटीसी आहे, हा एवढा जो आयटीसी तुम्हाला दिसतोय, हा एवढा आयटीसी रिसिपियंटला पण तेवढा आयटीसी कमी करायला लागतो, तेवढी त्याची आयटीसी क्लेम डिक्रीज होतो. मला पुढच्या कॅल्क्युलेशन मध्ये जायचंय, त्यापूर्वी मी काही बेसिक गोष्टी क्लिअर करू इच्छितो. मी जे आता बोललो हे तुम्हाला समजलं की नाही समजलं एवढं मला सांगा फक्त. जास्त वेळ न घालवता रिप्लाय करा. तुम्हाला मला माहिती आहे मोबाईल थोडासा आडवा आहे, तो उभा करायला लागतो कमेंट करायला, तर पटकन इथे फक्त उत्तर द्या की येस मी कळलं एवढं. जेवढे माझे परचेस होतील त्या परचेस मध्ये जेवढा इथे टॅक्स दिसतो त्यामुळे काय होतं, आयटीसीची व्हॅल्यू तिकडे वाढते, म्हणजे मी म्हणेन की इन्क्रीज होते, वाढते. आणि जसं माझ्याकडे परचेस रिटर्न केल्यामुळे डेबिट नोट बनतात, या डेबिट नोटमुळे आयटीसीची व्हॅल्यू डिक्रीज होते. हे मी सांगतोय, एवढं तुम्हाला कळलंय, एवढं कळलंय. आता मी पुढे जाईन. आता याप्रमाणे हे जे वरती इनवॉइस बनवलेत, या इनवॉइस मध्ये जे परचेस जेवढे होतील मायनस मी दिलंय इकडे, मायनस दिलंय डेबिट नोट, मग येईल तो फायनल आयटीसी. आता याप्रमाणे जे परचेस केलं ते वेगवेगळ्या रेटचे गुड्स घेतल्यामुळे काय झालं, तिकडे मी टोटल मला काढायला लागते. ज्यावेळेस मी खाली इकडे तुम्हाला अनालिसिस दाखवतो, आता मला हे बघायचं आहे तर मला इथे परचेसचा फक्त विषय घ्यायचा आहे. तर मी काय करतो, इकडे जी समोर मला सगळे वॉचर टाईप दिसतात, यातनं फक्त मी वॉचर टाईप म्हणजे एंट्रीज मला बघायच्या आहेत त्या फक्त डेबिट नोटची ते एकच एंट्री आहे, एकच दिसेल. जर मी इकडे दिलं परचेस तर मला परचेसची एंट्री दिसतील. आता या 5 दिसतात. इथे मी आता बाजूला इथे कॉलमनार आहे, यातून मला प्रेझेंटेशन वेगळं घ्यायचं आहे या रिपोर्टचं, तर मला या प्रकारे दिसेल. हे तुम्हाला येण्याची गरज नाही, पण ह्या प्रकारचं तुम्हाला प्रिंटआउट मिळालेले असेल तर तुम्ही त्या प्रिंटआउटवरना तुम्ही जे आणता परचेस रजिस्टर, त्या परचेस रजिस्टरमध्ये तुम्हाला ही इन्फॉर्मेशन दिसली पाहिजे की ज्यात तुम्हाला हे लक्षात येत आहे की प्रत्येक टॅक्स रेटचा एकूण टॅक्स किती आहे, सीजीएसटी, एजीएसटी. जर ही इन्फॉर्मेशन या प्रकारे असेल तर मग तुम्हाला अनालिसिस करताना त्याचा उपयोग असा आहे की जो टॅक्स इनवर्ट सप्लाय झालाय, किती टॅक्स लागलाय, किती अमाऊंट आलेली आहे, तर ही जी अमाऊंट तुम्ही खाली बघताय, हा एकूण टॅक्स जो कलेक्ट झालाय तर ही अमाऊंट इथे अवेलेबल आहे, या प्रकारे ती अवेलेबल असते. आता ही उपलब्ध झालेली अमाऊंट आहे, ही परचेसची आहे आणि तीच मी इथे जो तुम्हाला दिसतोय हे इथे घेतलेलं आहे. तिकडनं परचेसची एकूण अमाऊंट म्हणजे इनवॉइस माझ्याकडे 5 आहेत, तुमच्याकडे 50,000 असतील. तुम्ही ज्या पार्टीचं ऑडिट करत असाल, म्हणाल आम्ही काय 5 इनवॉइसच्या पार्टीचं ऑडिट करणार आहोत तर नाही. तुमच्याकडे वर्षभरामध्ये मी जेव्हा वर्षभराचा चेक करायला जाल, तुम्हाला रिटर्न्स महिन्यामध्ये चेक करायचे, तुम्ही महिन्याचा चेक करा, वर्षाचा चेक करा, तुमच्याकडे शेवटी तुम्हाला टोटल खाली जो आकडा येईल तो लहान येईल किंवा मोठा येईल. तुम्ही ज्यावेळेस पिरियड द्याल खाली तुम्हाला जो आकडा येईल, जो तुम्हाला इथे जी फिगर दिसते इकडे खाली, ती किती इनवॉइसची असो शेवटी तो आकडा मोठा असेल, पण तो आकडा एकच असेल ना. इकडे हा जो आकडा घेतलेला आहे तो मी तिकडनं घेतलेला. बरोबर आहे, लक्षात आलं तुमच्या. आता त्याचप्रमाणे 6% घेतलेला आहे, त्याचप्रमाणे सीजीएसटी एजीएसटी घेतलेला आहे 9% सीजीएसटी, 9% एजीएसटी. जे ज्या रेटनी गुड्स परचेस केले
परचेस रजिस्टरच्या आधारावरती या हे जे आकडे समोर मला दिसत आहेत ते आलेले आहेत. मग मी त्याचप्रमाणे इकडे जाईन, वॉचर टाईप परचेस घेतला, मग त्याचप्रमाणे इकडे डेबिट नोट घेईन. गुड जे परत गेले त्याची व्हॅल्यू आहे, मग तो आकडा आहे. आता माझ्या एक्झाम्पलला फक्त 2.5 आणि 9 हे दोन आकडे आलेले आहेत, मग तेच तिकडे तुम्हाला दिसतील. इथे 2.5 मध्ये आहे आणि 9 मध्ये आहे आणि 6 मध्ये काही नाहीये, इथे काही नाहीये. बस याच्यावरून मला परत हे पाहिजे की जेव्हा ITC क्लेम घ्यायचा असतो त्यावेळेस तिकडे CGST, AGST, IGST या प्रकारे घ्यायचा असतो. मग मी इकडे टोटल केली, मग 2.5 हे आणि हे मिळून टोटल होईल, त्यातनं हे वजा होते. असं केल्यानंतर मला CGST आला 19,540 आणि AGST आला 19,540. म्हणजे टोटल इनपुट टॅक्स क्रेडिट ॲज पर बुक हे मी तुम्हाला लिहिलेलं आहे, हे ॲज पर बुक हे आलेलं आहे. इथपर्यंत काय परत सांगायला पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता, अदरवाईज मी पुढे जाऊ शकतो. रिप्लाय करा, पुढे जावं का मी. आता याप्रमाणे जसं मी हे बुकमध्ये काढतो, याचा दुसरा इफेक्ट जो आहे म्हणजे हा, तर हे तर मी काय केलं, इकडे तुम्हाला रजिस्टर दाखवलं, तुम्हाला हे इथे मी रजिस्टर दाखवलं. तुमच्याकडे मे बी तुम्ही त्या सॉफ्टवेअर मधनं काढाल हे रिपोर्ट, किंवा कोणतरी तुम्हाला त्या सॉफ्टवेअर मधनं या प्रकारे रजिस्टरचं प्रिंटआउट देईल. जर तुम्हाला योग्य प्रकारे डेटा प्रेझेंट केला गेला असेल तर तुम्हाला इथपर्यंत येता येईल. प्रॉफिट अँड लॉसला याचा इफेक्ट जो दिसतो, प्रॉफिट अँड लॉसला याचा इफेक्ट जर बघितला तर तुम्हाला याप्रमाणे इकडे त्या महिन्याचा मी प्रॉफिट अँड लॉस काढला तर तिकडे तुम्हाला या प्रकारे परचेस एकूण अमाऊंट, त्याच्या मध्ये पॅकिंग चार्जेस आहेत त्यामुळे ती अमाऊंट वेगळी दिसते, या प्रकारे दिसेल. सेल्सचं पण दिसेल. सेम बॅलन्स शीट तुम्ही काढली तर बॅलन्स शीटला पण त्याचा इफेक्ट दिसेल. परचेस केल्यामुळे तिकडे सन्ड्री क्रेडिटर क्रिएट होतील, ते सन्ड्री क्रेडिटरची व्हॅल्यू इथे दिसेल. इथे विकला असेल तर विकल्यावरती सन्ड्री क्रेडिटर दिसेल, हे दिसेलच. आणि मी तुम्हाला इथे अगोदरच्या क्लासमध्ये जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स हे ह्या सगळ्या संबंध सांगितलेला आहे. तो तुम्हाला माहिती पडला असेल तर तुम्हाला या सगळं कळेल, अदरवाईज नसेल तर ते आता मी त्याच्यावर तो आपला विषय नाही आहे. आता विषय काय फक्त की मी इथे काय केलं, बुक प्रमाणे ITC किती हे काढलं, त्याचप्रमाणे मी बुक प्रमाणे काय काढीन, याचप्रमाणे मी बुक प्रमाणे हे काढीन की आपला सेल्स किती आहे, सेल्स काढीन मी फक्त. हे लक्षात घ्या. याचप्रमाणे या एंट्री तिथे केलेल्या आहेत. परचेस जसा फायनल केला मी त्याचप्रमाणे त्याचा प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीटला इफेक्ट येईल. सेल्स आहे, मी सेल्सची एंट्री काढेन. सेल्समध्ये पण याच प्रकारे आपल्या ह्या एक्सरसाइज मध्ये जे आपण आता डेमॉन्स्ट्रेशन करतोय त्याच्यामध्ये सेल्सची एंट्री आहे. मग सेल्सच्या एंट्रीमध्ये इकडे तुम्हाला दिसतंय किती टॅक्स वेगवेगळ्या पर्सेंट वरती आकारला गेलेला आहे, कुठले कुठले गुड्स वरती आहेत हे सगळं घेतलंय. इकडे
मी एंट्रीज अगोदरच्या एक्सरसाइजला केलेल्या आहेत. ज्यांनी अगोदरचे क्लास बघितले नसतील त्यांना हे थोडंसं पास का वाटेल. आजचा विषय एंट्री दाखवण्याचा नाही. आता काय दाखवतोय, कशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं आहे. लायबिलिटी डिटर्मिनेशन आपण करतोय. आयटीसी फायनल केला तसं लायबिलिटी फायनल करतोय. मग इकडे या प्रकारे हे सगळे इनवॉइस दाखवले जातील GSR 1ला आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या पर्सेंटेज प्रमाणे या इनवॉइसला हे त्याचा टॅक्स इनवॉइस हा अशा प्रकारे बनला. हे सगळे GSR 1ला अपलोड होईल. हे राज्याबाहेरचा सेल आहे, त्यावरती IGST इथे लावलेला आहे. त्याप्रमाणे ते सगळं जाईल GSR 1ला. एक इथे नील रेटेड गुड्स आहेत, ड्रॉइंग बुक आणि IT जर्नल. याच्यावरती कुठल्या प्रकारचा GSTचा रेट नाहीये. हे नील किंवा एक्झाम्प्ट असतील तर ते त्याप्रमाणे दाखवले जातील. हे अनरजिस्टर्ड पर्सनला जर सेल केलं गेलं तर त्याच्यामध्ये ड्रॉइंग बुक, IT जर्नल आणखी टॅक्सेबल गुड्स सोप हा एकत्रितपणे अशा प्रकारे दाखवता येतो. आणि ह्याचं काय बनतं, इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय बनतं, हे डॉक्युमेंट बनतं. हे सगळं सेक्शन 31 ला संबंधित जे रूल्स आहेत, जे संबंधित रूल्स आहेत त्या रूल्स प्रमाणे हे वेगवेगळे डॉक्युमेंट बनतात. ह्याचंही लेक्चर मी बघायला सांगितलं होतं आणि ते मी ऍपमध्ये अपलोड केलं होतं की हे बघा म्हणून. तर त्यानुसार हे आलेलं आहे. मग क्रेडिट नोट बनली. मग क्रेडिट नोटमध्ये सेक्शन 34 हे मी तुम्हाला ऍपमध्ये दिलं होतं, हे बघायला सांगितलं. त्याप्रमाणे हे काय बनेल, क्रेडिट नोट बनेल. मग क्रेडिट नोट बनली आहे इथे पण. मग याप्रमाणे 9%चा इथे काय आलेला आहे, हा रेट आलेला आहे. हे सगळं झालेलं आहे. ही सगळी ट्रान्झॅक्शन्स मग तुम्हाला मिळणार आहेत सेल रजिस्टरमध्ये. मग तुम्ही सेल रजिस्टरला याल. जो पिरियड दिलाय 1 एप्रिल ते 30 एप्रिल हा पिरियड दिलाय. मग ह्या पिरियड प्रमाणे टोटल जी तुम्हाला दिसेल, तुम्हाला व्यवस्थित विजिबल असेल. हे इकडचं जे आहे हे छोटं दिसेल असेल, पण तेच मी इथे तुम्हाला दाखवतोय ते व्यवस्थित विजिबल असेल. मग इथून तुम्हाला जे अमाऊंट दिसत आहेत खाली 6% मध्ये, खाली अमाऊंट किती आहे 9% मध्ये किती आहे, CGST किती आहे, AGST किती आहे, IGST ह्या सगळे. आता इथे माझ्याकडे 4 एक्झाम्पल आहेत, 4 इनवॉइस आहेत, 5 इनवॉइस आहेत. तुमच्याकडे 50 असतील, 50,000 असतील, किती पण असो, फायनली तुम्हाला फिगर मिळणार आहे इकडे. आणि जी फायनल फिगर तुम्हाला मिळेल ती एकूण लायबिलिटी असेल. आणि जी एकूण लायबिलिटी असेल त्यातून किती गुड्स परत केले किंवा व्हॅल्यू कमी झाली ते येईल. मग तुम्ही त्याचं परत अनालिसिस कराल की टोटल सेल लेस क्रेडिट नोट मग फायनल सेल पर्सेंट वाईज दिले इकडे. मग इथे तुम्हाला या फिगर मिळतात. या परत काय रेट प्रत्येक रेट वाईज आहेत, 6, 9, 5, IGST 5, IGST 18, IGST 12 हे वेगवेगळ्या रेटनी तुम्हाला इकडे दिसत आहे. मग त्यातनं परत भरताना कसे भरायचे असतात, प्रत्येक ऑथॉरिटी वाईज, लॉ वाईज, ऍक्ट वाईज भरायचे असतात. मग इथे IGST ऍक्ट प्रमाणे किती येतील, CGST ऍक्ट प्रमाणे किती येतील. जसं मी ITCचं काढलं, इनवर्ट सप्लायचं काढलं, त्याचप्रमाणे मी आउटवर्ट सप्लायचं काढलं. इथपर्यंत क्लिअर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. फक्त येस लिहा म्हणजे मी पुढे जातो. आता जी लायबिलिटी आपण GSTR 3B मध्ये काल आपण प्रश्न विचारला होता, म्हणजे मला एवढं कळलं, ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे. काल मी विचारलं होतं हा प्रश्न की लायबिलिटी कुठे भरली जाते. तर GSTR 3B मध्ये आपण टॅक्स पेअर लायबिलिटी भरतो. पण ती कशी भरतो, इथे लायबिलिटी किती देणं आहे हे पहिले कॅल्क्युलेट होतं. आणि हे जे कॅल्क्युलेट होतं हे GSTR 3B मध्ये आपण बघितलं होतं, 3.1 मध्ये त्या टेबलमध्ये जाते.
जो जीएसटीआर 1 भरलाय त्या जीएसटीआर 1 मधला एकंदरीत जी लायबिलिटी आहे ती इथे येणार, ती इथे आलेली आहे. आता जर हे माझं मॅच झालं, जे तुम्ही कॅल्क्युलेट केलंय इकडे, तुम्ही जे काढलंय इथे, आता तुम्ही इथे जे काढलेलं आहे तेच जर तुमच्या पोर्टलच्या डेटा बरोबर मॅच झालं, जर हे मॅच झालं, एक म्हणजे तुम्ही बुक प्रमाणे बघाल, एक तुम्ही बुक प्रमाणे बघाल आणि इतर तुमच्याकडे जी माहिती आहे, बँक डिटेल्स वगैरे आहेत, मग ह्याचे कोणाचे पैसे आलेत, काय आहेत, जी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे त्या आधारावर तुम्ही चेक कराल की जीएसटीआर 1 मध्ये दाखवलेला डेटा तसंच जीएसटीआर 3 मध्ये आलेला डेटा हा बुकशी मॅच करतोय. या आधारावर तुम्ही तुमच्या फाइंडिंग्स फायनल कराल ना की काय तुम्हाला मिळालं यातनं, की बरोबर आहे डेटा जो त्यांनी लायबिलिटी दाखवली आहे ती जीएसटीआर 1 ला गेली आहे, ती 3B ला गेली आहे, तीच आहे सेल रजिस्टर मध्ये. सेल रजिस्टर आणि मग तुम्ही त्यातनं क्रेडिट नोट हे सगळा वापर करून अनालिसिस केला, हे बरोबर आलं. आता ज्या वेळेस मला काय करायला लागतं की हा जो डेटा आहे, हा जो डेटा आहे तुम्ही बघताय, रिटर्न फाईल झाल्यानंतर ह्या डेटामध्ये काही बदल होणं अपेक्षित आहे का? जर सेल्स परचेज मध्ये काय चुकलं असेल, सेल मध्ये काय चुकलं असेल, डेबिट नोट मध्ये काय चुकलं असेल, क्रेडिट नोट मध्ये काय चुकलं असेल, तर मग नेक्स्ट मंथ मध्ये त्याचा परत सप्लिमेंटरी डॉक्युमेंट म्हणून क्रेडिट नोट किंवा डेबिट नोट बनवणं हाच पर्याय असतो. कुठे गुड्स रिटर्न केले पण ते कमी दाखवले गेले, आणखीन दाखवायचे आहेत, म्हणजे पार्टली एक रिटर्न दाखवलाय पण तो अमाऊंट कमी गेली किंवा जास्त अमाऊंट दाखवली गेली, पण त्याच्या अगेन्स्ट ऍडजस्टमेंट म्हणून एकदा का टॅक्स इनवॉइस बनला का ह्याच्यामध्ये काही चुकीची माहिती गेली असेल आणि त्याचा टॅक्स वरती परिणाम होतोय, कुठल्याही माहितीवर परिणाम होतोय, तर मग त्याच्याप्रमाणे त्याच्या अगेन्स्ट डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट ही सप्लायरने इश्यू करायची असते. ओरिजिनल इनवॉइस मध्ये कुठेही डेटामध्ये काही चेंज करणं अलाउड नाही, तसं करता येत नाही. एकदा इनवॉइस बनलं ते गेलं रिसिपियंटकडे का इनवॉइस मध्ये चेंज होता कामा नये, तसंच डेबिट नोट क्रेडिट मध्ये पण चेंज होता कामा नये, बदल होता कामा नये. आता मला ह्याच्यावरती म्हणजे मी ज्यांचं काम करतो त्याच्या डेटावरती मला ट्रॅक ठेवायचा असतो की तो डेटा चेंज तर होत नाहीये, त्यामध्ये कोण बदल तर करत नाहीये. म्हणून मी काय करतो, त्या डेटामध्ये मला बदल झाला तर कळावं म्हणून मी पुढे जाऊन तुम्हाला मी ही एंट्री दाखवली, जर्नल ही एंट्री मी करतो. उद्देश काय माझ्या लक्षात ठेवा, इथे मला लॉ प्रमाणे इथे मॅन्डेटरी नाहीये की अशा प्रकारे एंट्री केली पाहिजे. लॉ मला फोर्स करत नाही की तुम्ही अशी एंट्री करा. लॉ प्रमाणे काय दिलंय की तुम्ही अकाउंट रेकॉर्ड मेंटेन केले पाहिजेत हे दिलेलं आहे. जर मी अकाउंट रेकॉर्डला आलो तर मला हे सांगतं सेक्शन, तुम्हाला मी हे काढलेलं आहे 35, सेक्शन 35 अकाउंट रेकॉर्ड हे सांगतं की मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स काय केलं पाहिजे की प्रत्येक महिन्यामध्ये आयटीसी किती अवेल केला, आउटपुट टॅक्स पेएबल किती होता, पेड किती केला, ही माहिती पाहिजे. इनवर्ड सप्लाय गुड्स सर्व्हिसेस काय घेतले, आउटपुट सप्लाय, ही इन्फॉर्मेशन माझ्याकडे एक बिलिंग सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये वेगळी माहिती आहे, अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये काय माहिती आहे, प्लस एक्सेलला मी हे सगळं कॅल्क्युलेशन केलंय. आता माझ्याकडे मी जर का हे अशा प्रकारे करत असेल तर माझ्याकडे इकडेच माहिती मेंटेन होते की लायबिलिटी किती पेएबल होती ही इथेच मेंटेन होते. म्हणजे जे तिकडे रिक्वायरमेंट आहे ती अशी नाहीये की तुम्ही एकाच सॉफ्टवेअरमध्ये सगळं मेंटेन केलं पाहिजे. तर इथे माझ्याकडे काय मेंटेन होतं, लायबिलिटी किती आहे आयजीएसटी मधली, लायबिलिटी किती आहे सीजीएसटी मधली आणि लायबिलिटी किती आहे एजीएसटी मधली, हे इथे मेंटेन होतं. आणि त्यामुळे इथे काय झालेलं आहे, मी ऍज पर लॉ जे मला ऑब्लिगेशन आहे ते मी इथेच फुलफिल केले, ते मी इथेच पूर्ण केले.
पण सगळे लोक अशा एंट्र्या करत नाही, कारण की तेवढा त्यांचा त्या सॉफ्टवेअरमध्ये कमांड असावी लागते, त्यांना ते माहिती असायला लागतं की हे मी डेबिट क्रेडिट का दिलंय. आता डेबिट क्रेडिट मी बघाल तर बाकी कुठेही डेबिट क्रेडिट द्यावं लागत नाही. त्यामुळे डेबिट क्रेडिट माहिती नसलेली माणसं या सिस्टममध्ये काम करू शकतात. जर तुम्ही इथे परचेस सेल काही करत असाल, तुम्हाला इथे कुठेही डेबिट क्रेडिट द्यायला लागत नाही. ह्याला कुठेही डेबिट क्रेडिट द्यायला लागत नाही. इकडे एक ऑप्शन आहे की डेबिट क्रेडिट ह्याला कसं लागेल हे बघायचं असेल तर मी याला या प्रकारे एंट्री, म्हणजे जर का अकाउंटिंग टर्म्स वापरून जर एंट्री करायची असेल तर बघा इकडे सप्लायरचं नाव येतं वरती क्रेडिटला, मग खाली इथे डेबिटला परचेस आणि खाली डेबिट इनपुट CGST असं आहे. असं कोण एंट्री करत नाही. अशी एंट्री करण्याची गरज नसते. म्हणजे अकाउंटिंगचे नियम वापरून डेबिट काय क्रेडिट काय असं करण्याची गरज नसते. डायरेक्टली इकडे त्याला अशाच प्रकारे एंट्री करता येते की ज्यामध्ये ज्याला अकाउंटिंग बॅकग्राऊंड नाहीये तो एंट्री करू शकतो. त्यामुळे या प्रकारे एंट्री होतात. पण ज्या ऍडजस्टमेंट एंट्री असतात त्या करण्याकरता ही जर्नल वाउचर आहे. आणि मी जर्नल वाउचर मध्ये एकंदरीत मला देणं किती आहे हे दाखवलं. आणि ज्यावेळेस मी हे देणं किती आहे हे ज्यावेळेस लिहितो इकडे, त्यावेळेस मला याचा इफेक्ट बॅलन्स शीटला किती रुपये देणं आहे म्हणजे लायबिलिटी किती आहे हे दिसतं. मग ही लायबिलिटी दिसते ती मला ह्या एंट्रीमुळे दिसते. तसंच माझा बेनिफिट ITC किती आहे क्रेडिट लेजरला जातो, ते मी इथे एंट्री केले क्रेडिट लेजरला, मग ते मला क्रेडिट लेजरला दिसतं. ह्यातून मला क्लिअरिटी येते. तसंच मग मी सेट ऑफ म्हणजे लायबिलिटीच्या अगेन्स्ट क्रेडिट किती ऍडजस्ट केलं हे काढलेलं आहे. आणि त्यातनं IGST पेबल किती आहे, म्हणजे जे इथे सांगितलेलं आहे की तुम्ही इकडे काय पाहिजे, ITC किती अवेल केला हे पाहिजे, आउटपुट टॅक्स पेबल किती हे पाहिजे, किती पेड केला हे सगळं मी काय केलेलं आहे इथे रेकॉर्ड केलेलं आहे. पण त्यासाठी ह्या एंट्री तुम्ही युट्यूबला जाल, अशा व्हिडिओ कुठेही बघाल, अशा एंट्री तुम्हाला कोणी केलेला तुम्हाला सापडणार नाहीत. रिअली सापडलं असू शकतं पण हे कॉमन प्रॅक्टिस नाहीये. ही कॉमन प्रॅक्टिस नाहीये. जे कुठलाही बिझनेस असतो ते लोक काय करतात त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये या प्रकारे एंट्री करतात आणि मग रिटर्न फाईल करणारे लोक असतात ते परचेज रजिस्टर, सेल रजिस्टर, डेबिट क्रेडिट नोट रजिस्टर हे घेऊन कॅल्क्युलेशन करून तो जो डेटा आहे तो डेटा मग GST पोर्टलला GSTच्या लॉच्या कायद्यानुसार जे त्यांना ऑब्लिगेशन आहे तर त्याप्रमाणे GST 1 भरतात, 3B भरतात, पेमेंट करतात, संपतं. या एंट्री कोण करत नाही. आणि या एंट्री कोण करत नसल्यामुळे जर इथे कुठेही काही चेंज झाला तर मग जी लायबिलिटी मी इथे डिटरमाइन केली आहे तर मला इकडे सगळे शून्य दिसत आहेत. मी ज्या प्रकारे एंट्री केली आहे त्या प्रकारे मला इकडे हे जे 0 दिसत आहेत, कारण की मी सगळ्या इनवॉइस डेबिट क्रेडिट नोट सगळं विचारात घेऊन ही एंट्री केली आहे. त्यामुळे मला इकडे 0 दिसतंय. आणि जर का कुठे अगोदरच्या एंट्री चेंज केला तर इथे मला डेबिट किंवा क्रेडिट काहीतरी अमाऊंट आलेली दिसते करंट बॅलन्स मध्ये. आणि त्यामुळे काय होतं माझा डेटावरती कंट्रोल राहतो. म्हणजे मी कुठल्या पार्टीचं मी रिटर्न फायलिंग करतो ज्यांचं माझ्याकडे काम आहे आणि ज्यांचा डेटा मला टॅलीमध्ये मिळतो त्यांचं मी काम करतो. त्यांचं काम ज्यावेळेस मी करतो त्यावेळेस मला तिथे कंट्रोल मिळावा. आणि मग मला काय करायला लागतं, मला वर्षभराने GST 9 भरताना मला काही करायला लागत नाही. माझं काम अतिशय सोपं असतं कारण की मी मंथली सगळ्या गोष्टी कंट्रोल करतो. जर मला एप्रिलला कळलं की इथे काय चेंज झालाय तर इमिजिएटली मला तिकडे बॅलन्स शीटला काय दिसतं, चेंज दिसतो. मी जेव्हा बॅलन्स शीटला येतो त्यावेळेस आता मी जे केलंय 1/4 ते 30/4 तर ज्यावेळेस मी हे सगळा डेटा फायनल केला, सगळं कॅल्क्युलेशन केलं, त्यावेळेस मला ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये इथे काहीच दिसणार नाही. लायबिलिटी IGST पेबल दिसेल इकडे. हे दिसतंय, हे 30 एप्रिलचं आहे. आणि किती क्रेडिट अनअवेल क्रेडिट तेव्हा होतं हे दिसतं. आता याचप्रमाणे मी GST 3B मध्ये फिगर गेलं दिसतील तुम्हाला. आणि याचप्रमाणे हे जे मी इथे दिलेलं आहे क्रेडिट लेजर, अनअवेल क्रेडिट लेजर, याचप्रमाणे तुम्हाला GST पोर्टलला जर तुम्ही इथे गेलात आणि इकडे जाऊन त्या महिन्याचा तुम्ही लेजरमध्ये गेलात आणि इथे तुम्ही त्याचा क्रेडिट लेजर काढलं तर ह्या क्रेडिट लेजरला तेवढा बॅलन्स राहिलेला दिसेल. डेटा अनालिसिस बुकमध्ये करणं आणि त्या अनालिसिस प्रमाणे तिथे जे रिझल्ट येत आहेत ते पोर्टलला चेक करणं, हे दोन्ही तुम्हाला करता आलं त्या महिन्याचं. तर तुम्ही फुलफेड ITC बरोबर घेतला की नाही, लायबिलिटी बरोबर घेतली की नाही हे बघू शकाल. त्यामुळे रिक्वायर्ड स्किल काय काय, अपेक्षित स्किल काय काय,
एक ज्यांना ऑडिट करायचं आहे ज्यात आम्ही सांगतो की जो टॅक्सपेअरच्या बुकमध्ये डेटा आहे तो डेटा तुम्हाला अनालिसिस करता आला पाहिजे. तो डेटा तुम्हाला जर अनालिसिस केल्यानंतर पुढे तुम्हाला त्या बुकप्रमाणे GSTR 1, GSTR 2A 2B मध्ये काय गेलंय हे बघायचं आहे. त्याप्रमाणे GSTR 3B मध्ये काय गेलंय हे बघायचं आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, केव्हा केव्हा ITC जो आहे तो एक्सेस क्रेडिट घेतला जातो किंवा इलिजिबल क्रेडिट नसेल तो ITC घेतला जातो. तर पुढच्या वेळेला काय केलं जातं, पुढच्या रिटर्नमध्ये जर लक्षात आलं की चुकीचा ITC घेतलाय तर तो ITC पुढे कुठे रिव्हर्सल केलेला असेल तर मग त्याची रिव्हर्सल एंट्री मिळते. आणि जर त्या वर्षभरामध्ये ITC कुठे रिव्हर्स केला असेल तर तुम्हाला GSTR 9 मध्ये त्या रिव्हर्सलचा इफेक्ट दिसेल. म्हणजे मला आता इथे परत पुढे मी काय येईन की तुम्हाला GSTR 1, 2A, 2B, 3B याचे परत करस्पॉन्डिंग इफेक्ट GSTR 9 मध्ये कुठे काय काय असेल अशा प्रकारे ते पुढे दाखवले जातात. हे पण तुमच्या लक्षामध्ये येत असेल तर तुम्ही सुरुवात कुठनं करता, तुम्ही सुरुवात करता ती टॅक्सपेअरच्या बुक मधनं सुरुवात करता आणि मग तुम्हाला फायनली GSTR 9 पर्यंत पुढे जाऊन डेटा चेक करायचं. उलट नाही करायचं. काय होतं की तुमच्याकडे जे काय सगळे फायनल रिपोर्ट आहेत तिकडनं तुम्ही बघाल की त्यांनी GSTR 9 मध्ये जे दाखवलंय त्याच्याकडे ऑडिट रिपोर्ट आहेत इन्कम टॅक्सचे, आणखीन त्या कंप्लायन्स रिपोर्ट आहेत कंपनी लॉचे, तिकडनं तुम्ही बघाल की बरोबर आहे की नाही GSTR त्यांनी ज्याने GST भरलाय तो. असं होऊ शकत नाही असं मला वाटतं. मला असं वाटतं की सुरुवात झाली पाहिजे की ट्रान्झॅक्शन कुठे घडलं, ट्रान्झॅक्शन घडल्यानंतर ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झालं, ते ट्रान्झॅक्शन जे रेकॉर्ड झालं ते टॅक्सपेअरच्या बुकमध्ये रेकॉर्ड झालं आणि त्या बुकमुळे त्यांनी तिकडे ती एंट्री रेकॉर्ड केल्यानंतर त्यानंतर मग त्याचं परचेज रजिस्टर, सेल रजिस्टर, क्रेडिट नोट, डेबिट नोट हे बनले. त्याच्यामुळे त्याचा ट्रायल बॅलन्स बनला. म्हणजे पहिले जी एंट्री होते, प्राथमिक एंट्री होते ती जर्नलला होते, मग जर्नल मधनं त्याचे लेजर पोस्टिंग होतं, मग लेजर पोस्टिंग वरून त्याचा ट्रायल बॅलन्स बनतो. मग ट्रायल बॅलन्स नंतर पुढे जाऊन त्याचं प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट ही पुढे बनते आणि मग याच डेटाच्या आधारावरती इतर जे इन्कम टॅक्सचे ऑडिट रिपोर्ट आणि कंपनी लॉ प्रमाणे त्या कंपनी लॉचे जे काय असतील ते सगळे कंप्लायन्स आहेत तो करतो. त्यामुळे जर का पहिले जे त्यांनी एंट्री केलेली आहे ती पहिली एंट्री जर केली नसेल, चुकीच्या प्रकारे गेली असेल आणि जर त्यांनी ITC चुकीच्या प्रकारे घेतला असेल म्हणजे इलिजिबल ITC नसताना, आता इलिजिबल ITC कुठला आहे, ITC इलिजिबल कुठला आहे तर त्याचे GST लॉ मध्ये ते क्रायटेरिया आहेत की इलिजिबल ITC कुठला किंवा कुठला ITC घेता येणार नाही. मग त्या प्रोव्हिजन नुसार जो इलिजिबल ITC नाहीये तो रिव्हर्स करायला पाहिजे आणि तो रिव्हर्स केलेला ITC त्यांनी इलिजिबल ITC इथे बघा, इलिजिबल ITC मध्ये आता इथे जो आलेला आहे इकडे जी फिगर आलेली आहे ऑल ITC ही कुठनं आली, हे जे इथनं आलंय हे GSTR 2B इथनं आलंय. हे जे इथे आलेलं आहे हे GSTR 2B इथनं आलेलं आहे. आता GSTR 2B मध्ये ज्यावेळेस मी चेक करायला जाईन GSTR 2B इथनं मला हे चेक करायला लागतं. या ऑक्टोबर नोव्हेंबर पासून एक नवीन त्यांनी आणखीन एक ऍडिशन केलं GSTR 2B मध्ये. GST पोर्टलला एक नवीन ऍडिशन झालं ते हे झालं की IMS डॅशबोर्ड दिसतंय तुम्हाला, IMS डॅशबोर्ड. मी तुम्हाला थोडं सांगू का या IMS डॅशबोर्ड बद्दल, रिप्लाय करा. हा विषय ITC संदर्भातला आहे. जास्त वेळ घेणार नाही मी, 3-4 मिनिटात घेईन, 5 मिनिटात घेईन. तुम्हाला माहिती आहे का IMS डॅशबोर्ड?
काय करतो? हा रिप्लाय करा. माहिती आहे? येस, माहिती आहे. आता मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतो, मग जास्त वेळ न घालवता. की इथे टॅक्सपेअरला काय करायचं आहे, इथे जे इनवॉइस दिसत आहेत, हे इनवॉइस दिसत आहेत. या इनवॉइस मध्ये इथे ऍक्सेप्ट, रिजेक्ट किंवा पेंडिंग हे 3 ऑप्शन दिलेत. मी सांगतोय, मी आवश्यक तेवढं सांगतोय. आता हो म्हणजे सांगा का हो म्हणजे माहिती आहे मला, असं कळलं नाही. त्यामुळे मी तरी पण सांगतो, थोडंसं आवश्यक तेवढं सांगतो. तुम्हाला जी आवश्यक माहिती पाहिजे ती सांगतो. की याच्यामध्ये हे सगळे इनवॉइस मला इथे दिसत आहेत. हे अगोदर असं करायला लागत नव्हतं. अगोदर काय व्हायचं की जेवढा डेटा जीएसटीआर 2B ला आलाय हा सगळा 3B मध्ये ऑटो पॉप्युलेट होत होता, आणि मग हाच डेटा जीएसटीआर 9 ला जात होता. आणि त्याच्यामध्ये एक कॉम्प्लिकेशन किंवा प्रॉब्लेम असं होत होतं. मी सांगतोय, आता सांगा आले उत्तर बहुतेकांचं, तर मी सांगतोय आता की समजा हा सप्लाय मी घेतलाच नाहीये, हा माझा इन्व्हर्ट सप्लाय नाहीच आहे. काही चुकीच्या माहितीमुळे रिटर्न फाईल ज्यांनी केलाय त्यांनी माझा जीएसटी नंबर दिलाय. ऍक्च्युली माझा या इन्व्हर्ट सप्लायशी काही संबंध नाहीये. जर मी ते गुड्स घेतलेले नसतील, मी तो सप्लाय घेतलेला नसेल, ती सर्व्हिस गुड्स मी घेतले नसतील, तर इथे मला ते रिजेक्ट करायचं. हे रिजेक्ट केलं तर मग हे इनवॉइस माझ्या जीएसटीआर 3B मध्ये जाणार नाही. अगोदर हा कंट्रोल नव्हता. अगोदर समजा माझ्याकडे मी 10 इनवॉइस घेतलेले आहेत, तर मला असं व्हायचं की माझ्या 10 इनवॉइस मध्ये माझ्याकडे 10च इनवॉइस असताना माझे 12 इनवॉइस हे जीएसटीआर 2B यायचे. 10 इनवॉइस जीएसटीआर 2B जेव्हा यायचे तेव्हा मला 2 इनवॉइस जे आहेत हे मी इन्व्हर्ट सप्लाय घेतलाच नाहीये, गुड्स मी घेतलेच नाहीये. म्हणजे तो इलिजिबल क्रायटेरिया जो आहे जीएसटी लॉ प्रमाणे, त्यात मला या 2 इनवॉइसचा आयटीसी घ्यायचा नाहीये. पण मला हे 2 तिथे 2B आले, काही 3B यायचे. आता जर मी हे रिजेक्ट केले तर मग हे येत नाहीत तिकडे, माझ्या 2B मध्ये हे येत नाही. 2B मध्ये मी रिजेक्ट केले तर माझ्या जीएसटीआर 3B ते येत नाही. आणि जर मी इथे काही ऍक्शन घेत नाही, जर मी काही ऍक्शन, नो ऍक्शन, इथे कुठेच मी काहीच ऍक्शन घेत नाही, तर असं मानलं जाईल की टॅक्सपेअरनी तो सप्लाय घेतलाय. आता गव्हर्नमेंटनी टॅक्सपेअरला ऑप्शन दिलाय, इथे ही प्रोसिजर दिली आहे की तुमच्या जीएसटीआर 2B मध्ये ज्या वेळी डेटा येईल तुम्ही व्हेरीफाय करा की हा इन्व्हर्ट सप्लाय तुम्ही घेतला की नाही घेतला. 1 2 3 4. आता हे जर एखाद्याकडे 50,000 जर इन्व्हर्ट असतील तर तो त्याला 50,000 क्लिक करायला लागतील. मग इथे ऑप्शन काय ठेवलाय की तुम्ही जे तुमचे नाही ते रिजेक्ट करा, आणि जे तुम्ही रिजेक्ट नाही केले ते मानलं जाईल की ऍक्सेप्ट, डीम ऍक्सेप्ट. आता माझे सगळे समजा इन्व्हर्ट सप्लाय मला मान्य आहे, तर मी ते काहीच करणार नाही. जर काहीच नाही केलं तर मग सगळं मी ऍक्सेप्ट केलं असं मानलं जाईल. त्यामुळे एवढं करणं गरजेचं आलं या नियमाप्रमाणे टॅक्सपेअरला की जे आपले इनवॉइस नाहीयेत ते रिजेक्ट करण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आली, जेणेकरून राईट आयटीसी जो त्यांनी इन्व्हर्ट सप्लाय घेतलाय, त्यांनी जेवढा इन्व्हर्ट सप्लाय घेतलाय त्यातलाच फक्त इन्व्हर्ट सप्लायचा जो त्यांनी टॅक्स दिलाय सप्लायरला तेवढीच अमाऊंट काय जाईल, जीएसटीआर 3B जाईल. IMS डॅशबोर्डमुळे तिकडे जर रिजेक्ट केला असेल एखादा इनवॉइस तर मग त्याचा आयटीसी येणार नाही. कुठे येणार नाही? इथे येणार नाही. हा जो ऑटो कॉल्युएट झालाय हा 2B चा झालाय, तो इथे येणार नाही. कळलं एवढं? अजून काय त्यात सांगण्यासारखं नाहीये. IMS डॅशबोर्डला जायचं, प्रत्येक तिथे मला कमेंट करायची तिकडे की तो मला ऍक्सेप्ट आहे का रिजेक्ट आहे. तर मी रिजेक्ट दिलं तिकडे
इकडे जर रिजेक्ट दिलं म्हणजे तो ऑप्शन सिलेक्ट केला रिजेक्ट, कमेंट नाही, तो ऑप्शन सिलेक्ट केला रिजेक्ट, तर काय होतं त्याची जी अमाऊंट आहे ती इथे येत नाही. आता ह्याच्यामध्ये म्हणजे जेवढा माझा इन्व्हर्ट सप्लाय आहे त्या इन्व्हर्ट सप्लायवरती जी अमाऊंट मी सप्लायरला दिलेली आहे ती दिलेली आहे. म्हणजे माझा क्लेम ह्याच्याहून जास्त असू शकत नाही. माझ्या परचेज रजिस्टरला एवढी अमाऊंट असणारच आहे. आता जर हे मी माझ्या बिझनेस पर्पज करता वापरले असतील तर मला याचा आरटीसी घेता येतो, अदरवाईज घेता येत नाही. आणि जर मी बिझनेस पर्पज वापरलाय तरी पण त्यामध्ये रूल सेक्शन 17(5) आहे आणि रूल 38, 42, 43 याच्यामध्ये आरटीसी रिव्हर्सलच्या प्रोव्हिजन आहेत किंवा आरटीसी ब्लॉक केलाय 17(5) मध्ये. तर माझं ट्रान्झॅक्शन मी दिलेला जो सप्लायरला जीएसटी आहे त्याच्यामध्ये जर माझं 17(5) मधलं ट्रान्झॅक्शन जर असेल तर मग ह्यातली अमाऊंट मला खाली इकडे रिव्हर्स करणं अपेक्षित आहे. आणि मग फायनली नेट आयटीसी इथे येतो. हा फायनल नेट आयटीसी येतो आणि ह्या ज्या अमाऊंट आहेत या इकडे परचेस केलंय आणि त्याच्या अगेन्स्ट डेबिट क्रेडिट नोट आहे. ह्या सगळ्या विचारात घेऊन फायनली इकडे ही अमाऊंट येते. म्हणजे जे आपण इथे कॅल्क्युलेट केलं, जो आयटीसी आहे आयटीसी रिजनला ही जी अमाऊंट राहिली आहे या अमाऊंट मध्ये मला आयएमए डॅशबोर्डला जायचं, तिकडनं माझ्याकडे जे इनवॉइस नसतील किंवा जे माझे सप्लाय मी घेतले ते रिजेक्ट करायचे. ते रिजेक्ट केल्यानंतर मग बुक मध्ये तुम्हाला याच्याहून जास्त आयटीसी दिसणार नाही. पण जीएसटी 3B भरताना मात्र तिकडे जर रूल 38, 42, 43 आणि सेक्शन 17(5) प्रमाणे जर आयटीसी इलिजिबल नसेल किंवा यातलं काही असं मटेरियल आहे, गुड्स आहेत जे टॅक्सपेअरनी जर त्याच्या बिझनेस पर्पज वापरले नसतील तर तेवढा आयटीसी न घेण्याची खबरदारी पण त्याला घ्यायची. आणि त्याप्रमाणे तेवढा आयटीसी इथे अदर दिलाय ऑप्शन एक, इथे तेवढा आयटीसी, बाकी इकडे याच पर रूल दिलाय. इथे आयटीसी रिव्हर्स केल्यानंतर मग ह्या दोन ठिकाणी जी अमाऊंट दिली आहे ती मायनस केल्यानंतर इथे हे काय दिसतं, फायनली नेट आयटीसी त्याला किती घेता येईल हे आहे. आता जर तुम्हाला बघायचं असेल, जर तुम्हाला हे चेक करायचं असेल की त्यांनी वरती बरोबर आहे त्याकडे इनवॉइस आहेत, परचेज रजिस्टरला सगळे ते रेकॉर्ड झालंय, त्यांनी ट्रेडरला सप्लायरला पेमेंट पण केलंय, पण 17(5) प्रमाणे तो आयटीसी इलिजिबल नाहीये, तर तुम्हाला इन्कम टॅक्सच्या ऑडिटच्या रिपोर्टमुळे किंवा आणखीन कंपनी लॉच्या रिपोर्टमुळे हे फायनल होणार आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्याकडे त्यांनी काय काय परचेस केलंय, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही परचेस रजिस्टर मधले सगळे परचेस बघाल, सगळे इनवॉइस बघाल, त्यावेळेसच तुम्हाला कळणार आहे की यातला इलिजिबल आयटीसी कुठला आहे. ज्यावेळेस मी इनवॉइस बघीन, जो काय पिरियड असेल तुम्ही टाकाल तिकडे, आणि तुम्ही हे अनालिसिस करायला याचा की हे त्यांनी काय परचेस केलंय, कशा करता परचेस केलंय. समजा एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, मग त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये त्याच्या प्रोडक्शन मध्ये युज करण्याकरता हे परचेस केलंय का, याच्यामध्ये त्यांनी असं काहीतरी परचेस केलंय जे त्याच्या प्रोडक्शन मध्ये लागतच नाही, असं का त्यांनी परचेस केलं असेल तर मग ते कशा करता युज केलं, मग ते पर्सनली युज केला का, मग तो आयटीसी इलिजिबल नाहीये. मग अशा प्रकारे तुम्ही फाइंडिंग्स मध्ये लिहू शकता की त्यांनी इलिजिबल आयटीसी नसताना आपण तो आयटीसी क्लेम केलाय. बरेच लोक आपल्या जे पार्टनरशिप फर्म आहेत मोठ्या मोठ्या, ते लोक त्यांच्या कामाकरता काही वस्तू घेतात आणि ते इथे बिझनेस मध्ये दाखवतात. तो आयटीसी इलिजिबल नसतो, कारण ते बिझनेस पर्पज घेतलेला इन्व्हर्ट सप्लाय नसतो. इथपर्यंतच्या कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला कळल्यात. बघा, अगोदर माझा जो फोकस होता तो एंट्रीज कशा प्रकारे होतात याच्यावरती होता. आता मी माझा फोकस कशावरती आहे की तुमच्याकडे जो डेटा दिसतोय तो तुम्ही अनालिसिस कुठल्या बेसिसवरती कराल. तुम्हाला जेव्हा इकडे सांगितलंय की तुम्ही काय करायचं आहे, रिटर्न बरोबर हे चेक करा, सेल म्हणजे रजिस्टर तुमच्याकडे आहे, तुम्ही चेक करा स्टॉक आणि हे सगळं इनवॉइस डॉक्युमेंट चेक करा. आता ईवे बिलला पण असा ऑप्शन असतो की ईवे बिल कोण बनवतो. ईवे बिल
सप्लायर बनू शकतो, ई-वे बिल रिसिपियंट पण बनू शकतो, ई-वे बिल ट्रान्सपोर्टर ही बनू शकतो. ओके. आता आता माझ्याकडे आहे ना, मी समजा एक तुम्ही माझा ऑडिट करत असाल आणि माझ्याकडे परचेस रजिस्टरला जेवढे इनवॉइस आहेत त्याच्यामध्ये समजा त्याच्यामध्ये 1,00,000ची व्हॅल्यू आहे आणि तुमच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ई-वे बिल प्रमाणे तुमच्याकडे इकडे 1,30,000चा मी इन्व्हर्ट सप्लाय घेतलाय, तुमच्याकडे असा रेकॉर्ड आहे. पण तुम्ही म्हणाल की हे तुम्ही 30,000चे इथे हे मी तुम्हाला एक्झाम्पल 1,30,000 तुमच्याकडे करोडमध्ये आकडा असेल, तुमच्याकडे हा आकडा काय करोडमध्ये असेल, तुम्ही म्हणाल तुम्ही 30 करोड दाखवले नाही. आता जर का मी ते इनवॉइस मी म्हणेन की रिसिपियंटनी सप्लायरनी माझ्या काय दाखवले मला माहित नाही, किंवा एखाद्या रिसिपियंटनी माझ्या नावावरती काय ई-वे बिलला दाखवलं मला माहित नाही. इथे पण असं आहे जसं IMS डॅशबोर्डला आहे की कुठलंही इन्व्हर्ट सप्लाय ज्यावेळेस सप्लायर ज्यावेळेस ई-वे बनवतो, सप्लायर ज्यावेळेस ई-वे बिल बनवतो त्यावेळेस ई-वे बिल तो जर का रिसिपियंट म्हणून माझ्या नावाने बनवत असेल तर माझ्याकडे ई-वे बिल पोर्टलला ते इनवॉइस रिजेक्ट करण्याचा ऑप्शन असतो आणि तसा SMS पण येतो. जसं IMS डॅशबोर्डला रिजेक्ट करायचा ऑप्शन आहे तसं इथे पण एखादी इन्फॉर्मेशन एखादा सप्लाय जर त्या टॅक्सपेयर नसेल असेल तर ऍक्सेप्ट केला पाहिजे, नसेल तर रिजेक्ट केला पाहिजे. आणि जर त्यांनी रिजेक्ट केला नसेल तर असं मानलं जातं की तो ऍक्सेप्ट आहे. म्हणजे तुमच्याकडे जी माहिती आहे की तिकडे 1,00,000 ई-वे बिल तो परचेस दाखवतोय आणि 1,30,000 तसंच हे जसं परचेस आहे तर सेल पण असेल. मी सेल दाखवलाय 1,00,000, तुमच्या माहितीप्रमाणे सेल 2,00,000 आहे. तर तुम्ही म्हणाल ई-वे बिलला रिसिपियंटने तुमच्याकडनं गुड्स घेतलेत किंवा ट्रान्सपोर्टरने ई-वे बिल बनवलंय, तुमच्याकडून त्यांनी गुड्स नेले, तुमच्याकडे त्याची एंट्रीज नाही, तुमच्याकडे आकडा कमी आहे. ज्यावेळेस तुम्हाला दिलंय इकडे की तुम्ही कशा प्रकारे क्रॉस चेक करायचंय तर क्रॉस चेक तुम्ही ज्या आधारावरती कराल मग त्याप्रमाणे एक्सप्लेनेशन तुम्ही टॅक्सपेअरकडे मागाल. तुम्हाला राहून मला हेच सांगायचं आहे की प्रत्येक ट्रान्झॅक्शन जे घडलंय ते ट्रान्झॅक्शन फायनली GSTR 1ला 3B जातं, मग GSTR 9ला जातं आणि त्या डेटाच्या आधारावरती इन्कम टॅक्स भरला जातो आणि मग त्याच्यावरूनच प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट बनवली जाते. त्यामुळे तुम्ही बॅलन्स शीट वरून तुम्हाला कळणार नाही की जीएसटी बरोबर त्यांनी लायबिलिटी पे केले की नाही केले, ITC बरोबर क्लेम केला की नाही केलाय. तुम्हाला ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन तुम्ही जेव्हा क्रॉस व्हेरीफाय कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल की एकंदरीत सर्व ट्रान्झॅक्शन प्रमाणे GSTR 1 बरोबर आहे की नाही, सर्व ट्रान्झॅक्शन प्रमाणे इन्व्हर्ट सप्लाय प्रमाणे GSTR 2B ला डेटा बरोबर आहे की नाही आणि मग फायनली 9(9)(c) मध्ये डेटा बरोबर गेला की नाही हे तुम्ही ठरवू शकता. तुम्ही या माझ्या स्टेटमेंटला ऍग्री करता की नाही, येस किंवा नो, तुमचं काय वेगळं म्हणणं असला तुम्ही मांडू शकता, रिप्लाय करा. ऍग्री करता तर येस करा आणि जर का तुम्हाला वेगळं म्हणायचं आहे का एखादा तुम्ही काहीतरी मला काहीतरी तुम्हाला एखादा पॉईंट सुचवायचा आहे तुम्ही सुचवू शकता. मी टॅक्सपेअरचं काम करतो त्यामुळे टॅक्सपेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मला जेवढं माहिती तेवढं मी बोलतो, जेवढा मला लॉ किंवा अकाउंट म्हणजे त्यातनं बोलतो. तुमच्या साईडला तुमच्या फील्डमध्ये तुम्ही काय अनुभव घेत असाल त्यानुसार तुम्ही एखादा पॉईंट मला दिला तर मला नवीन मुद्दा मिळू शकतो. आता मी पुढच्या पॉईंटला मला जायचंय, आता मला पुढच्या पॉईंटला जायचंय. इथपर्यंत मला वाटतं की आपण बरोबर चालतो आहोत. जे आपलं अंडरस्टँडिंग आहे हे प्रॉपरली बरोबर होतंय, जे मला तुम्हाला सांगायचंय तुम्ही ऍग्री करतायत, आपण पुढे जाऊ शकतो. आता पुढे बघा, आता माझा पुढचा प्रश्न असा आहे, माझा पुढचा प्रश्न लक्षात घ्या काय आता आहे. मी पुढे वेगळा मुद्दा घेणार आहे आता.
आता इथे जे आकडे आलेले आहेत ऍक्च्युअल मध्ये हे सगळे इनवॉइस टॅक्सपेअर कडे आहेत. त्याचा आयटीसी क्लेम बुक प्रमाणे एवढा आहे. तर जर जो बुक प्रमाणे त्याचा क्लेम आहे तर असं होऊ शकतं का, माझा प्रश्न लक्षात घ्या की असं होऊ शकतं का की माझ्याकडे या एप्रिल मंथ मध्ये माझ्याकडे 100 रुपये आहेत, बुक प्रमाणे माझा आयटीसी 100 रुपये, पण ऍक्च्युअल जीएसटीआर टू बी मध्ये 110 रुपये आले असं होऊ शकतं का? यस किंवा नो उत्तर द्या लवकर, वेळ नका घालू. फार का अवघड प्रश्न नाहीये. टॅक्सपेअरच्या रजिस्टरमध्ये त्याच्या बुकमध्ये 100 रुपये आहेत, पण जीएसटीआर टू बी मध्ये 110 रुपये दिसतात असं होऊ शकतं का? येस ऑर नो? बघा आता इथे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे, जे रिप्लाय आले त्यावर मला कळतंय. दत्तात्रय सर, अनिल सर तुम्ही उत्तर दिलाय. संपत पाटील सर यस. आता ड्यू टू लेट रिटर्न फायलिंग ऑफ सप्लायर हे कारण आहे. आता इथे तुम्हाला दिसते एक मार्कचं दिसतंय, तुम्हाला विजिबल आहे बघा. थोडं दिसेल तुमच्या मोबाईलमध्ये. 2 मार्च 2024 यांनी रिटर्न उशिरा केला असेल तर याप्रमाणे तुम्हाला इकडे मार्चच्या इकडे हे 2 वेगवेगळ्या 2-3 पार्टी आहेत, त्यांनी उशिरा रिटर्न फाईल केला मार्चचा. असं माझं जानेवारी फेब्रुवारी अगोदरच्या कुठल्याही महिन्यामध्ये रिटर्न फाईल उशिरा केला किंवा वेळेत केला होता, पण माझा इनवॉइस त्यांनी B2C दाखवला होता. मग जर ते B2B करतात तर मला ज्या महिन्यात ते अमेंडमेंट करतील त्या महिन्यानुसार ठरेल की तो कुठल्या महिन्यात मला आयटीसी क्लेम घेता येईल. तर याप्रमाणे मुळे काय होतं, मुळात जीएसटीआर टू बी आलात कशा करता. जीएसटीआर टू बी हा तुम्हाला त्या महिन्यामध्ये किती आयटीसी घेतला जाऊ शकतो हे दाखवण्याकरता आला. आता मार्च मध्ये आता याच प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला मी इथे दाखवतो की इथे हा जो इनवॉइस आहे 25 एप्रिलचा हा जो इनवॉइस आहे याचं काय झालं की हा जो आहे हा सप्लायरनी दाखवला नाही. त्यामुळे याचा आयटीसी काही घेता आला नाही. म्हणजे इकडे माझ्याकडे जेवढी अमाऊंट खाली दिसते त्यामध्ये मी 4 इनवॉइसचा आयटीसी घेऊ शकतो आणि या 5व्या इनवॉइसचा आयटीसी मला घेता येणार नाही. म्हणजे जर का तो किंवा तो उशिरा, समजा मी सांगितलं की तुम्ही हा माझा इनवॉइस दाखवला नाही, मी सप्लायरला कळवलं आणि सप्लायरनी मला हे सांगितलं, जसं सप्लायरनी जीएसटीआर 1 फाईल केला, मला माझ्या जीएसटीआर 2A मध्ये आणि जीएसटीआर 2B मध्ये तो इनवॉइस दिसला नाही. ही घटना समजा आता एप्रिल रिटर्न फाईल झाला तर मला मे
14 मे 2025 ला हे कळतं की अरे सप्लायरने आपला इनवॉइस दाखवला नाही. आणि जर मी सप्लायरला ती माहिती दिली तर सप्लायर काय करतो, मग GSTR 1A मध्ये मला त्यांनी सांगितलं की तुमचा GST नंबर आमच्याकडे सिस्टम मध्ये अपडेट झाला नव्हता, त्यामुळे तो B2C मध्ये दाखवला गेला. तर आम्ही GSTR 1A मध्ये ती अमेंडमेंट करून तुम्हाला त्याचा ITC घेता येईल असं बघतो. पण हे काय होतं, आता तो GSTR 2A जाईल. जसं तो अमेंडमेंट करेल, सपोज त्यांनी ही अमेंडमेंट 16 मेला केली, ही अमेंडमेंट 16 मेला केली, तर त्यांनी अमेंडमेंट केली मला सांगितलं, तर मला तो GSTR 2A मध्ये दिसेल. पण तो एप्रिलच्या GSTR 2B नसल्यामुळे एप्रिलला मला तो ITC घेता येणार नाही. मग मला मे मध्ये GSTR 2B मध्ये तो दिसेल आणि मग त्याचा ITC GSTR मेच्या GSTR 3B मध्ये मेच्या कालावधीमध्ये घेता येईल. इथपर्यंत मी जे बोललोय क्लिअर झालंय, पटलंय तुम्हाला का तुमचं काय वेगळं म्हणणं आहे? रिप्लाय करा यस, मी पुढे जाईन. संपत सर म्हणतात ओके. येस करेक्ट, सगळे ऍग्री करतायत. मी पुढे जातो. आता याप्रमाणे आता मला माझ्याकडे माझ्या बुकमध्ये किती ITC इलिजिबल होता आणि किती ITC इलिजिबल नव्हता हे मला कसं कळणार? मग मला हे कळण्याकरता मी माझ्या एक्सेल शीटला किंवा कुठेही ज्या प्रकारे मला सांगितलंय की तुम्ही ITC क्लेम घेता येता बेसिस काय, ITC अवेल तुम्ही किती केला, मग ह्या प्रमाणे मी ती इन्फॉर्मेशन माझ्याकडे कुठेतरी त्या माझ्या रेकॉर्डमध्ये मेंटेन केली असेल की माझा GSTR एप्रिलला इलिजिबल ITC किती होता, मेला माझा इलिजिबल ITC मेचे इनवॉइस प्लस एप्रिलचे अनअवेल्ड किंवा अगोदरचे पेडचे अनअवेल्ड. आता दर महिन्याला काय होतं, दर महिन्याला असंच होत राहतं, की एप्रिलच्या रजिस्टर मधले एप्रिलच्या परचेस रजिस्टर मधले एप्रिलला माझ्या परचेस रजिस्टर मधले एप्रिलला माझ्या परचेस रजिस्टर मधले सर्व इनवॉइस ऑल इनवॉइस चा मी ITC घेऊ शकेनच असं काय होत नाही. काही इनवॉइसचा ITC घेऊ शकतो, काही इनवॉइसचा ITC मला घेता येत नाही. मग तो मला मेला घेता येतो. मेचं मग जे परचेस रजिस्टर असेल ते मी बघतो मेच्या माझ्या परचेस रजिस्टर प्रमाणे. मग मी तिकडे GSTR 2B मध्ये जाईन, तिकडच्या IMS डॅशबोर्ड प्रमाणे मी माझे चेक करीन की माझा सप्लाय कुठला आहे आणि त्याप्रमाणे माझ्या GSTR 3B मध्ये जे ITC येईल तो माझ्या परचेस रजिस्टर बरोबर मॅच व्हायलाच पाहिजे. नॉट नेसेसरी, कारण माझ्या सप्लायरनी काहीतरी गडबड केली का तिकडे तो येत नाही आणि अगोदरच्या गडबडी निसरलेल्या असतील सप्लायरनी, मग त्याचा इनवॉइस येतो. म्हणजे इथे पण त्या महिन्याचे ऑल इनवॉइसेस येतीलच, आवश्यक नाही, गरजेचं नाही. परिस्थितीप्रमाणे माझ्या बुक प्रमाणे किती इनवॉइसेस येतील, त्या महिन्याचे किती इनवॉइसेस येतील प्रिव्हियस पिरियडचे, याप्रमाणे माझा इलिजिबल ITC दाखवण्यासाठी बघा जसं सप्लायर इनवॉइस अपलोड करतो ते GSTR 2A मध्ये त्या महिन्यात जातो. म्हणजे माझा एप्रिलचा इनवॉइस आहे तो एप्रिलच्या महिन्यात जाईल, मेच्या महिन्यात जाईल, जूनच्या महिन्यात जाईल. पण GSTR 2B जो आहे हा त्या महिन्यामध्ये जो करंट पिरियड असतो, GSTR 2B मध्ये त्या महिन्याच्या करंट पिरियड मध्ये इलिजिबल ITC जे सप्लायरनी GSTR 1 केलाय, GSTR 1A केलाय आणि जे अमेंडमेंट केल्या त्यानुसार GSTR 2B मध्ये इलिजिबल ITC किती असू शकतो, त्याहून जास्त इलिजिबल ITC असू शकत नाही. मॅक्सिमम
जेवढा जीएसटी टू बी आलाय तेवढा एलिजिबल आयटीसी असू शकतो. मग त्याच्यामध्ये जे इनवॉइस माझे नाहीये ते मी रिजेक्ट केले तर जेवढी अमाऊंट येईल फायनली जेवढी अमाऊंट होईल तेवढी अमाऊंट इकडे यातून जे काय मी ऍक्सेप्ट रिजेक्ट केलंय जेवढं ऍक्सेप्ट केलंय किंवा रिजेक्ट केलंच नाही तर मग सगळं कुठे येईल माझ्याकडे हे दाखवतो इकडे ऑटो पॉप्युलेट कुठं झालंय जीएसटी 1 ला झालंय 1A मधनं झालंय कुठे 3.1 ला लायबिलिटी आयटीसी कुठे झालाय ऑटो पॉप्युलेट तो दाखवतो इथे इनपुट टॅक्स क्रेडिट त्याचे कुठले कुठले कॉलम आहेत ते दाखवतो. मग त्याप्रमाणे आपण इथे इलिजिबल आयटीसी मध्ये आलो तर हे 4A1 2 3 4 5 हे आपल्याला आयटीसी संदर्भामध्ये भरायचे असतात. मग याप्रमाणे ऑल दर आयटीसी हे तिकडनं आलेली अमाऊंट आहे. या अमाऊंट मध्ये आता यातला कुठला आयटीसी 38 42 43 17 5 प्रमाणे इलिजिबल नाही तो मला करायचं. आता हे सगळं जे इथे आलंय माझ्याकडे बुक मध्ये आता मी काय केलंय बघा इकडे माझ्याकडे हा जो पाचवा जो 25 तारखेचा इनवॉइस आहे हा इलिजिबल नाहीये. मग तो इलिजिबल नाहीये माझ्याकडे तर मी त्याकरता नोट लिहून ठेवीन एक्सेलला की तो आयटीसी माझ्याकडे इलिजिबल नाहीये. आणि मग फायनली हे जी मी लायबिलिटी दाखवली आहे ती त्यातनं आली आहे. हा आयटीसी आलाय. आता इथे मी काय केलं बघा की जो इथे दिलाय सीजीएसटी अनअवेल क्रेडिट दिसतंय इकडे सीजीएसटी अनअवेल क्रेडिट. आता हे आयटीसी घेऊ शकत नाही तशी मी इथे एंट्री करू शकतो जर मला माझा कमांड असेल मला माझ्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये तर मी हे करू शकतो. आणि मग त्याचप्रमाणे तो आयटीसी मी पुढच्या महिन्यात घेईन ज्यावेळेस तो आयटीसी मी पुढच्या महिन्यात घेईन इथे एप्रिल आहे मग मे आहे मग मेला पण मी अशाच क्लोजिंग एंट्री केल्या ज्यावेळेस मी मेला क्लोजिंग एंट्री केल्या आता यातले बघा कॉम्प्लिकेशन्स काय एप्रिलला आता जी लायबिलिटी आहे लायबिलिटीमध्ये मी लायबिलिटी घेतली किती लायबिलिटी माझ्याकडे ही लायबिलिटी आहे. आता त्याच्या अगेन्स्ट हे इनपुट आहे हे इनपुट आलं. मला एंट्री कळावी अशी मला अपेक्षा नाहीये फक्त मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जेव्हा तुमच्या पद्धतीने काही कॅल्क्युलेशन कराल त्यावेळेस तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे की आता जो मी इथे क्रेडिट इयरला क्रेडिट घेतलेलं आहे ते क्रेडिट माझा 5,070 आलेलं आहे पण त्या महिन्याच्या रजिस्टर मधल्या फिगर प्रमाणे मला मे अनअवेल क्रेडिट हे मेचं एवढं क्रेडिट मी घेऊ शकत नाही कारण की हे पुढच्या महिन्यात गेले आणि मागच्या महिन्याचं एप्रिलचं जे मी तिकडे मला इनवॉइस दाखवलं की 25 तारखेचा इनवॉइस होता तो 25 तारखेचा इनवॉइस मी आयटीसी क्लेम केला. म्हणजे इथे हे एवढे जे आकडे आहेत तुम्ही जे कॅल्क्युलेशन कराल त्यामध्ये ह्या आकड्यांप्रमाणे इलिजिबल आयटीसी किती आहे हे ठरेल आणि बाजूला म्हणजे पुढच्या पिरियड करता किती आयटीसी जाईल तो इथे ठरेल. हे कॅल्क्युलेशन तुम्ही कराल तेच मी या एंट्रीत टाकलेलं आहे आणि ह्याचा उपयोग फक्त मला एवढा होतो की माझा ड्युटी अँड टॅक्सेस 0 होतो आणि कुठलाही याचा ज्या महिन्यात रिटर्न फाईल केलाय त्या महिन्यामधला कुठलाही इनवॉइस क्रेडिट डेबिट नोट काही बदल केलं तर तिकडे मला मग ड्युटी अँड टॅक्सेस मध्ये 0 आकडा दिसतो किंवा तिथे काही दिसत नाही तिथे मला तिथे आकडा दिसतो आणि मग माझ्याकडे बॅकअप असतो त्या बॅकअप बरोबर मी कुठली एंट्री चेंज केली काय चेंज केलंय हे मी शोधून काढू शकतो आणि मला जीएसटी 9 भरताना मग माझा डेटा प्रत्येक महिन्यामध्येच प्रॉपरली गेलाय त्यामुळे जीएसटी 9 ला मला कष्ट पडत नाही. मी प्रत्येक महिन्यामध्येच अव्यवस्था होऊ नये याकरता ह्या एंट्रीज करतो. ही दक्षता मी प्रत्येक महिन्यामध्येच घेतो आणि म्हणून मी या एंट्री मारतो. पण प्रत्येक महिन्यात तुम्हाला असं होईल की त्या महिन्यामध्ये अगोदरच्या महिन्याचा आयटीसी घेतला गेलाय आणि त्या महिन्याचा आयटीसी हा बाजूला ठेवायला लागलाय
म्हणजे अगोदरचा घेतला, हा अगोदरचा होता तो घेतला, आणि या महिन्याचा इलिजिबल नसल्यामुळे हा बाजूला ठेवला. हे जे दोन आहेत हे लक्षात घ्या. मग असा इफेक्ट तुम्ही कॅल्क्युलेशन कराल, तुम्हाला तेच मिळेल. फायनली हे मिळेल की किती अमाऊंट क्रेडिट लेजरला जाणार आहे, किती अमाऊंट क्रेडिट लेजरला जाणार आहे. हे कॅल्क्युलेशन तुम्ही ॲक्युरेटली करू शकलात तर तुम्हाला हे कळेल की बुक मध्ये जे दिसतंय त्यामध्ये परचेज रजिस्टर प्रमाणे आयटीसीचा क्लेम येत नसतो, तर त्या परचेज रजिस्टर मध्ये त्या महिन्याचा काही आयटीसी घेता येत नाही, आणि अगोदरचा आयटीसी इलिजिबल झाला म्हणून तो घेता येतो. आणि मग ते सगळं गणित मांडल्यानंतर जे उत्तर येतं ते त्या महिन्याचा त्यांनी किती आयटीसी घेतलाय त्याच्याशी ते मॅच होईल. हे कॅल्क्युलेशन फार कॉम्प्लिकेटेड आहे, गुंतागुंतीचं आहे, आणि हेच समजलं पाहिजे, कारण तिथे परत आकडे तुमचे लाखामध्ये असतील. फक्त तुम्हाला मी हे जे दिलेलं आहे की हे तुम्ही या रजिस्टर प्रमाणे रिटर्नशी चेक करा. हे कसं करावं याच्याकरता हे सगळं डिस्कशन करतोय. डॉक्युमेंट कुठले असतील म्हणून मी डॉक्युमेंटची माहिती दिली. आणि मग स्टॉक कसा बघायचा, स्टॉकचं वेगळं याचं ई वे बिलचं पण आहे. हे सप्लायरचं पेमेंट, आता पेमेंट आहे, तुम्ही पेमेंटचे रेकॉर्ड बघाल की पेमेंट आलेलं आहे. मग आता प्रत्येक थोडा पेमेंटचा विषय सांगतो मी. एवढं ते कळलंय, एवढं कळलंय. आता एक कन्सेप्ट आहे पेमेंट ॲडवाइस. पेमेंट ॲडवाइस हे एक डॉक्युमेंट असतं. म्हणजे माझा सप्लायर ज्यावेळेस मला काही गुड्स देतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्याला मी पेमेंट करतो तेव्हा त्याला पेमेंट ॲडवाइस दिला जातो की कुठल्या कुठल्या इनवॉइसच्या अगेन्स्ट ते पेमेंट आहे. ते इनवॉइस मग त्यातनं काय माल परत गेलाय तर मग माझ्याकडे त्याचं डेबिट नोटची अमाऊंट मी वजा करतो, काय डॅमेज आहे त्याची अमाऊंट वजा करतो, आणि हे सगळं त्या पेमेंट ॲडवाइसमध्ये दिलेलं असतं की 4-5 इनवॉइसच्या अगेन्स्ट एक पेमेंट केलं जातं. किंवा एक पिरियड आहे की मी एका महिन्यात पेमेंट करीन, तर एका महिन्यामध्ये समजा माझ्याकडे 10 इनवॉइस असतील तर या 10 इनवॉइसच्या अगेन्स्ट मी जे पेमेंट करतोय तर या 10 इनवॉइस आणि समजा 4 डेबिट नोट असतील तर याची इन्फॉर्मेशन त्या पेमेंट ॲडवाइस मध्ये असते. आणि एकंदरीत मग किती इनवॉइस आणि किती डेबिट नोटच्या प्लस मायनस करून जो आकडा येतो त्याचं पेमेंट एकत्र करून एक पेमेंट केलंय त्याची इन्फॉर्मेशन या पेमेंट ॲडवाइस मध्ये असते. आणि जर तुम्हाला चेक करायचं 180 दिवसामध्ये पेमेंट केलंय की नाही केलंय, तर मग असा कुठला इनवॉइस राहिलाय की ज्याचं 180 दिवसामध्ये पेमेंट नाही केलं, मग तो आयटीसी इलिजिबल नाहीये, तो रिव्हर्स केलाय का, हे चेक करायचं असेल तर तुम्हाला मग पेमेंट संदर्भातलं कशा प्रकारे चेक करता येईल. पेमेंट सप्लायर पेमेंट रेकॉर्ड्स हे बघायला. तुमच्या समोर काय काय आव्हानं आहेत ते तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्हाला काय काय स्वतःमध्ये स्किल डेव्हलप करायला लागतील हे लक्षात घ्या. माझ्या अनुभवाप्रमाणे जेवढं मला वाटतं हायलाइट करावं तेवढं मी करतोय. आता याप्रमाणे हे जे रेकॉर्ड्स आहेत हे जी मी एंट्री केल्यात, या एंट्री मी माझ्या कंट्रोलसाठी केल्यात, या लॉ मध्ये कंपल्सरी नाहीये. आणि शेवटी फायनली मी दर महिन्याला असं एक तुम्हाला मी तिसऱ्या महिन्याला दाखवतो मी कसं केलं. आता मी 5-10 मिनिटात संपवीन. हे तुम्ही एक्सरसाइज डाउनलोड करा, प्रिंट करा, ह्याचा अनालिसिस करा, कशा प्रकारे कॅल्क्युलेशन मी केलंय करा, तुम्हाला बऱ्यापैकी ह्याच्यावरनं अंदाज येईल. आता मी ते सेल्सच्या एंट्री केल्या एप्रिल, मे आणि जून हे मी 3 महिने घेतले आणि त्यामध्ये याच प्रकारे सगळं ते दाखवलेलं आहे. हे सगळं मी स्क्रीनशॉट घेण्यात मला खूप वेळ गेलाय. हा वेळ घेण्याचा उद्देश काय आहे की तुम्हाला एक आयडिया यावी की यातनं कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जातं.
आणि अगोदरचा इनवॉइस आहे त्याचा आयटीसी मी घेतला, तर कुठला आयटीसी घेतला मग ती माहिती मी इकडे दिली, की इकडे हे 2100 आलेले आहेत ते अगोदरच्या इनवॉइस, म्हणजे इथे तिथे काय वर्किंग असतं त्या वर्किंग प्रमाणे अगोदरचा इलिजिबल आयटीसी आता या महिन्यात इलिजिबल झालेला आहे, मग तो इथे घेतलेला आहे आणि या महिन्यात रिस्ट्रिक्ट केलाय तो रिस्ट्रिक्ट झालाय. हा इलिजिबल झालाय, हा रिस्ट्रिक्ट झालाय. कुठला रिस्ट्रिक्ट झालाय ते इकडे दिलेलं आहे, कॅनॉट, घेऊ शकत नाही आयटीसी. हे मी सगळं स्क्रीनशॉट का टाकले तुम्हाला कळायला की मी काय त्यातनं कशा प्रकारे कॅल्क्युलेशनचा बेस काय ठरलाय, कसा घेतलेला आहे. तुम्ही मोठं काम कराल, मोठे इकडे जास्त इन्व्हॉइस असतील आणि जास्त मोठा आकडा असेल, पण बाकी तुम्हाला जे काय मेकॅनिझम वापरायचं आहे ते हेच वापरायचं. बघा मी जून मध्ये येतो का, मी तुम्हाला फक्त त्या महिन्यामध्ये मागच्या महिन्याचा आयटीसी घेता येतो आणि या महिन्याचा आयटीसी पुढच्या महिन्यात इलिजिबल होतो, तर त्यामुळे परचेज रजिस्टर आणि जीएसटीआर टू बी याच्यामध्ये फरक येतो हे सांगण्याकरता हे एक्झाम्पल मी घेतलं. एवढंच मला मुद्दा याच्यामध्ये घ्यायचा होता. आता मी पुढे जातो. बघा मी कशा प्रकारे वर्किंग करतो, कशा प्रकारे हे परत बघायचं थोडं वेगळ्या प्रकारे सांगतो का. 2 एंट्री मी परचेसच्या केल्या, 2 एंट्री सेलच्या केल्या, 2 करा, 200 करा, 2 लाख करा, किती पण करा. एक क्रेडिट नोट घेतलं, एक डेबिट नोट घेतलं, तर मी कशा प्रकारे हे करीन. पहिले मी काय करीन, पहिले मी सेल रजिस्टर काढीन, मग मी क्रेडिट नोट रजिस्टर काढीन, मग मी खाली येऊन काय करीन, इथे अमाऊंट लिहीन की टोटल सेल किती आहे, प्रत्येक रेट वाईज मी इथे सेल रजिस्टर मधनं हे आकडे काढीन. सेम डेबिट नोट क्रेडिट नोट मधनं काढीन. डेबिट नोट पण असू शकतात, जर का व्हॅल्यू वाढली तर सप्लायर डेबिट नोट बनवतो, व्हॅल्यू कमी झाली तर सप्लायर क्रेडिट नोट बनवतो, मग मी हे काढीन. मग मला इथे फायनली अमाऊंट मिळेल. फायनली इकडे मला रेट वाईज किती टॅक्स कलेक्ट केलाय हे कळेल. आता ही लायबिलिटी मग मी पुढे प्रत्येक ऍक्ट वाईज काढीन, आयजीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी. लाईट गेल्यामुळे काय झालं, काय चालू आहे माझं सिस्टम. ओके, मला दिसतंय ना, फक्त मला कमेंट करा कारण लाईट गेली आता. लाईट गेल्यामुळे काय झालं, काय ओके. मला दिसतंय ते आवाज बंद केला, आवाज बंद. ते फक्त काढून ठेव म्हणजे आवाज नाही. एक 5 मिनिटात संपवायचं आपल्याला, हे 5 मिनिटात संपेल. तर मी इथे आलो. फायनली मला किती अमाऊंट भरायची ही कळते. तिन्ही ऍक्ट मिळून याचा ब्रेकअप
मी कॅल्क्युलेट केला, मग मी त्याची एंट्री केली. बघा आता इथे जसं मला ही अमाऊंट भरायची आहे, ही जी अमाऊंट भरायची आहे, जी लायबिलिटी असते त्याचा बॅलन्स हा क्रेडिट असतो. मग इथे जेव्हा मी एंट्री करतो तेव्हा मी त्याला डेबिट देतो की मला 2700 रुपये, थोडं कळलं तर घ्या, अदरवाईज सोडून द्या. हे सगळं मी डेबिट केलं आहे की ज्या ज्या रेट वाईज मला टॅक्स द्यायचा आहे ते मी केलं आहे. आणि लायबिलिटी रजिस्टरला ही अमाऊंट द्यायची आहे, मग ही अमाऊंट द्यायची आहे. मग त्याला 16,560, 5,580, 5,580 अशी अमाऊंट इथे टाकलेली आहे. ही वरती मी कॅल्क्युलेट केली. आता मला सांगा ही एंट्री तुम्हाला कळते की नाही कळते, एवढं सांगा मला. मी तुम्हाला एवढं सांगितलं आता की मी सेल रजिस्टर तुम्हाला एक्सप्लेन केलंय. सेल रजिस्टर वरून मी हे आकडे काढले. हे आकडे मी इथे खाली या ऍक्ट वाईज दिले. माझ्याकडे आता हे वेगवेगळे सेल रजिस्टर काढण्यात घेतलेले पर्सेंट पण आहेत आणि तेच पर्सेंट मी या एंट्रीमध्ये टाकले. लायबिलिटी ही काय असते, लायबिलिटी ही हे देणं आहे गव्हर्नमेंटला, त्यामुळे टॅक्सपेअर पॉइंट ऑफ व्ह्यू क्रेडिट असते, हे देणं आहे. आणि जर त्याला क्रेडिटला डेबिट केलं तर हे म्हणजे मी जर हे ऍक्च्युली हा जेव्हा रेकॉर्ड झालाय तेव्हा ह्याचा बॅलन्स आहे क्रेडिट, आणि मी डब्बा जर उलटा करतो तर डब्यात काय राहत नाही, मग याची इथे व्हॅल्यू 0 होते. मला करायचंय काय, मला सीजीएसटी तसंच एसजीएसटी हे वेगळे काढायचे, प्लस आयजीएसटी जे आहेत हे 12 आणि 18 हे वेगळे काढायचे. मग ह्याची टोटल करायची आहे. म्हणजे ही लायबिलिटी वेगवेगळ्या पर्सेंटला रेकॉर्ड झाली आहे. ती पर्सेंट वाईज आपल्याला नकोय, अशी पर्सेंट वाईज नकोय. गव्हर्नमेंटला देताना भरताना ही ऍक्ट वाईज भरायची आहे. म्हणून मग खाली त्याची एंट्री काय केली, गव्हर्नमेंटला देणं आहे पण पर्सेंट वाईज देणं नाही, म्हणून ते क्रेडिटचं डेबिट केलं. आणि खाली परत इथे जेव्हा आपण कुठले पण एंट्री करतो, कुठली पण ज्यावेळेस एंट्री करतो त्यावेळेस त्यामध्ये एक इफेक्ट असतो डेबिट आणि दुसरा इफेक्ट असतो क्रेडिट. मग आता मी याला डेबिट दिलंय तर क्रेडिटला काय येईल, तर क्रेडिटला मी टोटल केली आयजीएसटीची ती टोटल एवढी आहे, टोटल केली सीजीएसटीची ती एवढी आहे, टोटल केली एजीएसटीची ती एवढी आहे. आणि अशा प्रकारे मी लायबिलिटी किती देणं आहे प्रत्येक ऍक्ट वाईज अशा प्रकारची एंट्री इथे केली. कळली तर ठीक आहे, नाही कळली तरी तुम्ही एक्सेलला कॅल्क्युलेट कराल, तुम्हाला हा आकडा आलेला आहे. वरती हा आकडा आलेला आहे, तोच आकडा मी तिकडे एंट्री केला. अशा प्रकारे मी लायबिलिटी काय केली, कॅल्क्युलेट केली. याच प्रकारे आयटीसीचं वर्किंग होईल. म्हणजे जर तुमच्याकडे रजिस्टर असेल तर तुम्ही काय करा, इकडे आयटीसी कॅल्क्युलेशन प्रत्येक रेट वाईज त्या बुकमध्ये काढा, रेट वाईज इथे लिहा. परचेस इनवॉइस मधना टोटल 2.5 किती आहे तो लिहा, पुढे तो आकडा इथे लिहा, पुढे 6चा आहे तो आकडा येईल. डेबिट नोट वजा करा, क्रेडिट नोट प्लस करा. परचेस जर मी परचेस केलंय आणि सप्लायरनी व्हॅल्यू जर वाढली तर मला सप्लायर काय करतो, त्याचं व्हॅल्यू कमी झाली तर बनवतो क्रेडिट नोट आणि वाढली तर डेबिट नोट. मला माझा जर परचेस परत गेला तर माझा आयटीसी कमी होतो, मग तो मायनस करेल. आणि सप्लायरने डेबिट नोट जर बनवली तर माझा व्हॅल्यू वाढते, आयटीसी वाढतो, मग इथे प्लस क्रेडिट नोट होईल. बघा मी काय म्हणतोय, मी असं का घेतलंय, सप्लायर सेल्स करतो, या सेलमध्ये त्याला जर व्हॅल्यू वाढवायची असेल, इन्क्रीज करायची असेल,
सप्लायर जेव्हा सेल्स करेल त्यावेळेस तो टॅक्स इनवॉइस बनवेल आणि जर त्याला व्हॅल्यू वाढवायची असेल, तो चुकला व्हॅल्यू वाढवायची असेल तर सप्लायर डेबिट नोट बनवतो. तुम्ही सेक्शन 34 मध्ये हे वाचू शकता सीजीएसटी ऍक्ट मध्ये. आणि जर व्हॅल्यू कमी करायची आहे, वाढवायची आहे तर डेबिट नोट, आणि जर वजा करायची आहे, व्हॅल्यू जास्त लावली गेली असेल, डिक्रीज करायची की गुड्स परत गेल्याने व्हॅल्यू कमी होणार आहे, तर मग सप्लायर बनवतो डेबिट नोट. आता मी जेव्हा आयटीसी कॅल्क्युलेट करतो तेव्हा माझ्याकरता हेच उलट होतं की टॅक्स इनवॉइस आहे, यातनं मला आयटीसी मिळतो, यातनं माझा आयटीसी वाढतो. टॅक्स इनवॉइसमुळे माझा आयटीसी काय होतो, वाढतो, प्लस होतो. पण तेच सप्लायरची क्रेडिट नोट आहे, तर माझी डेबिट नोट होते आणि माझा आयटीसी कमी होतो. आणि सप्लायरची क्रेडिट नोट आहे, माझी डेबिट नोट, आणि सप्लायरची डेबिट नोट, तर माझी क्रेडिट नोट होते. ॲज अ रिसिपियंट विचार केला तर, ॲज अ बायर विचार केला तर आयटीसी घ्यायचा आहे. तर ह्याप्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन मी या प्रकारे केलं की परचेज केलं, गुड्स परत गेले तर मायनस करायला पाहिजे, त्या गुड्सचं डेबिट नोट मायनस केले, आणि व्हॅल्यू वाढली होती कुठे, तर मग प्लस क्रेडिट नोट इक्वल टू करंट मंथ टोटल आयटीसी. अशा प्रकारे मी हे कॅल्क्युलेशन टेबल बनवलंय. आणि या टेबल प्रमाणे मग हे सगळं मी आधार आहे, याचा प्रतिदेशाचा आधार आहे डेबिट नोट, हे सगळं मी काढून त्यातनंही बनवलं. आणि मग ऍक्ट वाईज, प्रत्येक ऍक्ट वाईज फायनल एलिजिबल आयटीसी काढण्याकरता आयजीएसटी, सीजीएसटी, एजीएसटी, करंट मंथ आयटीसी किती आहे. आता परत ह्याच्यामध्ये मी म्हणजे डिस्कस केलं की करंट मंथ आयटीसी जो आलेला आहे ऍज पर रजिस्टर, त्याच्यामध्ये प्रिव्हियस पिरियडचा आयटीसी ऍड होतो, आणि करंट मंथचा जो सप्लायरने रिटर्न फाईल नाही केला तर तो मायनस होतो. आणि मग फायनली जीएसटीआर 2B मध्ये जी व्हॅल्यू आले त्याप्रमाणे 3B मधल्या इलिजिबल आयटीसी एवढा येतो. हे सगळं वर्किंग मी केलंय. आणि या सगळ्या वर्किंग प्रमाणे मग मी त्याचं सेम इनपुट टॅक्सचं पण अशी एंट्री करतो. तुम्हाला एंट्रीमध्ये इंटरेस्ट नसेल तुम्ही सोडून द्या, पण जसं मी तिकडे बोललो की लायबिलिटी ही काय असते, लायबिलिटी ही क्रेडिट असते, तसं आयटीसी हा डेबिट असतो. मग इथे आयटीसी डेबिट किती होईल, प्रत्येक ऍक्ट वाईज ती अमाऊंट आलेली आहे. आणि तो रेकॉर्ड जेव्हा झाला तेव्हा तो डेबिटलाच रेकॉर्ड झाला होता प्रत्येक रेट वाईज. मग त्याला सगळ्याला क्रेडिट केलंय आणि त्याप्रमाणे त्याची व्हॅल्यू मग इथे काय होईल, 0 होईल. आणि त्यातला तो आकडा जो आहे तो तसा येईल. आणि मग त्या महिन्यामध्ये किती आयटीसी त्या महिन्यात घेता येत नाही तो परत अनअवेल राहील, अशी मी तिकडे एंट्री केलेली. आणि त्याप्रमाणे मग बॅलन्स शीटला तो दिसेल. आणि त्याचप्रमाणे प्रॉफिट अँड लॉसला बॅलन्स शीटला इफेक्ट त्याचे असतात ते येतील. आणि मला माझ्याकडे ही सगळी क्लिअरिटी या माझ्या सॉफ्टवेअरमध्येच पाहिजे, म्हणून मी याप्रमाणे काय केलंय ते सगळं केलंय. किती क्रेडिट याला बॅलन्स शीट, इथे काय झालंय या एंट्रीमध्ये क्रेडिट जास्त आहे, आणि क्रेडिट जास्त असल्याप्रमाणे इथे कॅश भरायला येत नाही, काही भरायला येत नाही, काय पेबल होत नाही. आणि ज्यावेळेस असं असतं त्यावेळेस काय होतं, इकडे जेव्हा आयटीसी जास्त असतो तेव्हा मग क्रेडिट लेयरला इथे बॅलन्स दिसतो. तुम्ही जो बॅलन्स बघताय हा बॅलन्स तुम्हाला इथे क्रेडिट लेयरला दिसतो. आणि हा बॅलन्स लायबिलिटी पेक्षा आयटीसी जास्त आल्यामुळे आलेला आहे. आणि मग हे सगळं जर तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल रिटर्न बरोबरच, त्या रिटर्न बरोबरच तुम्हाला इकडे जे हे लेजरमध्ये कॅश लेजर, क्रेडिट लेजर आणि लायबिलिटी रजिस्टर हे पण कसे चेक करायचे, ह्याचा पण अनालिसिस कसा करायचा हे समजून घेता आलं तर तुम्हाला आणखी त्यावरती तुमच्या ऑडिट करताना जे तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचे, निरीक्षण करायचे, अनालिसिस करायचे, त्यावर तुम्हाला कंट्रोल येईल, कमांड येईल. इथे मी माझं आजचं डिस्कशन थांबवतो. हे एक्झरसाइज तुम्ही स्टडी करा आणि ह्यातलं काय तुम्हाला विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता. मी माझ्या परीने हे सगळं बनवलंय आणि यातनं काही गोष्टी तुम्हाला क्लिअर व्हाव्यात अशा प्रकारे यात मांडल्यात. आणि तेच मी आता या जे मुख्य मुद्दे होते कशा प्रकारे अनालिसिस करायचा ते मी तुम्हाला आजच्या क्लासमध्ये डिस्कस केलंय. तर इथे माझा आजचा क्लास संपत आहे. कोणाला काय बोलायचं आहे, काय कमेंट करायचे करा.
संपत पाटील सर थँक्यू. बघा तुमच्याशी मी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो, पण तुमच्याकडून काय मला इनपुट मिळाले तर मग मी ते माझ्या अभ्यासात आणीन, त्या स्टडी करीन. मलाही काही गोष्टी माहिती नाही तुमच्यामुळे कळतात, अनेक लोकांमुळे कळतात. मग ते मी काय करतो, स्टडी करतो आणि मग मी ते सगळं जे मला 4-5 तास घालून कळतं ते तुम्हाला मी 15-20 मिनिटात कळावं अशा प्रकारे प्रेझेंट करत असतो. थँक्यू रणराव सर. अनिल सर थँक्यू. तुम्ही लाईव्ह येताय, तुम्ही काहीतरी मला काहीतरी कमेंट करता, इनपुट देता, त्याप्रमाणे मी पुढे बोलू शकतो. तर कोण असेल समोर कोण नसेल तर मी कोणाशी बोलू, कोणासाठी मी सांगतोय ते ऐकलंच नसेल तर मी बोलू शकत नाही. सगळ्यांना लाईव्ह येणं पॉसिबल नाही. रेकॉर्डेड लेक्चर बघणारे लोक आहेत, मला कळतं कोण बघतं, व्ह्यू मला कळतात, ऍपमध्ये मला कळतं. मला ऍपमध्ये व्ह्यू कळतात, जसं युट्यूबला व्ह्यू कळतात तसे मला ऍपमध्ये पण व्ह्यू कळतात. त्याच्याकडे सर थँक्यू. असे तुम्ही लाईव्ह येत जा, म्हणजे आपलं काय होईल, जे काय आपल्याला घ्यायचं आहे, जे काय मला कळलंय किंवा जे मला तुम्हाला सांगावं वाटतं ते तुम्हाला मी सांगू शकतो. तर थांबूया आजचा क्लास इथे. आपण आता एंड करू, मी डिस्कनेक्ट करू इकडे. ओके थँक्यू व्हेरी मच. मी हे डिस्कनेक्ट करतो इकडे.